येस, ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे, केमिकल रिॲक्शन्स आणि त्याचे प्रकार. हा महत्वाचा चॅप्टर आहे. आयोग ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारत आहे सध्या त्यापैकी एक आहे. ठीक आहे. येस. आता केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय होत असेल? केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काहीतरी बदल होत असतात, बरोबर आहे. पदार्थांच्या प्रक्रियांमध्ये काहीतरी जे बदल घडतात त्यांना आपण काय म्हणतो? रासायनिक अभिक्रिया म्हणतो, बरोबर आहे. मग जे बदल होतात, बदल म्हणजे काही पदार्थांच्या अवस्था बदलतात, काही पदार्थांचे गुणधर्म बदलतात, बरोबर आहे. तर त्या बदलांमुळे, रासायनिक अभिक्रियांमुळे होणाऱ्या बदलांमध्ये पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असे बदलत असतात, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बदल कोणते होतात ते आपण बघूया. ठीक आहे. बदलांचे प्रकार जे आहेत मुख्य ते कोणते आहेत? भौतिक बदल आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज, आणि रासायनिक बदल, केमिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस अँड केमिकल चेंजेस. ठीक आहे. भौतिक बदल हा कशा प्रकारचा असतो? हा तात्पुरता बदल असतो. भौतिक बदल म्हणजे काय असेल? पदार्थाची जी भौतिक अवस्था आहे त्यामध्ये होणारा परिणाम असतो किंवा त्यामध्ये होणारा बदल असतो. म्हणजे काय आहे? हा बदल कसा आहे? तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त भौतिक बदलामध्ये भौतिक गुणधर्म बदलतात. भौतिक गुणधर्म बदलतात. स्थायूचं द्रव होईल, द्रवाचं वायू होईल, वायूचं द्रव होईल किंवा द्रवाचं स्थावर होईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं भौतिक गुणधर्म फक्त बदलतात. ज्या पदार्थांमध्ये भौतिक बदल घडून येतात ते पदार्थ पुन्हा आपल्याला मिळविता येतात. पुन्हा काय होतात? मिळवता येतात. मूळ पदार्थ जे आहेत ते आपल्याला पुन्हा मिळवता येतात. ज्यामध्ये भौतिक बदल झालेला आहे ते पदार्थ आपण पुन्हा मिळवू शकतो. यस. उदाहरणार्थ बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं, बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं तर आपण त्याला परत एकदा फ्रीजिंग पॉइंटला आणून आपण पाण्याचं पुन्हा बर्फात रूपांतर करून बर्फ आहे तसा मिळवू शकतो, बरोबर आहे. बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं तर त्याचं पुन्हा आपण बर्फ करून तो आहे त्या स्वरूपात मिळवू शकतो. येतं लक्षात? यस. इथपर्यंत लक्षात आहे? बरं. एका पूर्ण कागदाचे जर तुकडे केले तर तो कागद आपण पुन्हा बनवू शकतो, बरोबर आहे. कागदाचे तुकडे करणे, कागदाचे जर तुकडे केले तर ते आपण कसे मिळवू शकतो? पुन्हा कागद बनवू शकतो. कागद रिसायकलिंग करून पुन्हा कागदाची निर्मिती होते, बरोबर आहे. आपण रद्दीचे पेपर वगैरे जे टाकतो त्याचं पुन्हा रिसायकलिंग होऊन त्याचा पुन्हा पेपर तयार होतो, म्हणजे जे कागद तयार होतो आणि पुन्हा प्रिंटिंगला तो पेपर तसाच जातो. ते आहेत तुमचे भौतिक बदल. रासायनिक बदल म्हणजे काय आहेत? रासायनिक गुणधर्मामध्ये, ज्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन जर पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बदलत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? रासायनिक बदल. हे बदल कसे असतात? कायमस्वरूपी, परमनंट असतात. कायमस्वरूपी बदल असतात. आपले भौतिक बदल कसे होते? तात्पुरत्या स्वरूपाचे होते. पण रासायनिक बदल हे कसे आहेत? कायम स्वरूपाचे असतात, परमनंट असतात. याचं लक्षात? यस. रासायनिक गुणधर्म पूर्णपणे बदलतात आणि मूळ पदार्थांपेक्षा नवीन पदार्थ तयार होतो. म्हणजेच सोडियम आणि क्लोरीन घेतलं, सोडियम आणि क्लोरीन घेतलं तर काय तयार होतं? सोडियम क्लोराईड तयार होतं. सोडियम क्लोराईड, मीठ तयार होतं. किंवा पाणी आणि ऑक्सिजन घेतलं, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतला, यापासून नवीन गुणधर्माचा कोणता पदार्थ तयार होतो? पाणी तयार होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतला, दोन्हीही ज्वलनासाठी पूरक आहेत, पण पाणी काय करतं? आग विझवतं, बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्ट त्याचा रासायनिक बदल जो आहे, प्रॉपर्टीज पूर्णपणे बदललेल्या आहेत, बरोबर आहे. पदार्थांच्या, मूळ पदार्थांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या रासायनिक बदलांमध्ये आहेत अशा राहत नाहीत, त्या बदलतात. म्हणजे रासायनिक बदल हे कायमस्वरूपी असतात आणि मूळ पदार्थापेक्षा त्यांचे रासायनिक गुणधर्म वेगळे असतात नवीन पदार्थाचे. मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. ठीक आहे. मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. उदाहरणार्थ काय? दुधाचं दही झालं. दुधाचं दही झाल्यानंतर दह्याचं पुन्हा दूध होईल का? नाही, आपण नाही बनवू शकत. एकदा दुधाचं दही झालं तर आपण पुन्हा दह्याचं दूध नाही बनवू शकत. हा आहे तुमचा रासायनिक बदल. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा फळ पिकलं, फळ असेल एखादं, समजा आंबा आहे, कच्चा असेल तोपर्यंत आपण त्याला कैरी म्हणतो आणि पिकल्यानंतर तो आंबा म्हणून उपयोगाला येतो, बरोबर आहे. पण आंब्याचं रूपांतर पुन्हा आपण कैरीत करू शकतो का? कच्च्या ह्याच्या स्वरूपात करू शकतो का? नाही. म्हणजे ते बदल कसे आहेत? रासायनिक बदल आहेत, कायम स्वरूपाचे बदल आहेत. याचं लक्षात इथपर्यंत? कायम स्वरूपाचे बदल आहेत, रासायनिक बदल आहेत. येस.
अजून काही, हे तर मुख्य बदल आहेत, पण अजून काही बदल आहेत. कोणकोणते? नैसर्गिक आणि मानवनिर्मित. काही बदल जे आहेत ते नैसर्गिक आहेत, जे निसर्गतः बदल घडून येतात त्याला आपण म्हणतो नैसर्गिक बदल. आणि काही बदल आहेत ते कशा आहेत? मानवनिर्मित बदल आहेत. काही बदल कसे आहेत? मानवनिर्मित बदल आहेत. आता जे बदल निसर्गतः घडतात, फळे पिकणे असेल, फळे पिकणे, हे बदल कसे आहेत? नैसर्गिक आहेत, निसर्गतः आहेत. आणि मानवनिर्मित बदलांमध्ये आपण काय समजू शकतो? मानवनिर्मित बदलामध्ये अन्न शिजवणे असेल, अन्न आपण शिजवतो ना वेगवेगळ्या पद्धतीनं, आगीनं किंवा ह्याच्याने. डायरेक्ट अन्न शिजतं का? नाही, अन्न आपण शिजवतो, त्याला त्याच्यावरची प्रक्रिया करतो थोडीफार. ते काय आहेत? मानवनिर्मित बदल आहेत. आईस्क्रीम बनवतो आपण, आईस्क्रीम बनवताना आपण काय करतो? त्यामध्ये दूध, कस्टर्ड पावडर वगैरे टाकून आपण व्यवस्थित आईस्क्रीम बनवतो. मग आईस्क्रीम ही गोष्ट काय आहे? मानवनिर्मित आहे. बरोबर आहे, मानवनिर्मित पदार्थ आहे किंवा मानवनिर्मित बदल आहे. त्याच्यानंतरचा बदल कोणता आहे? उपयुक्त आणि हानिकारक. काही बदल हे मानवासाठी उपयुक्त असतात आणि काही बदल हे हानिकारक असतात. बरोबर आहे. आता उपयुक्त बदल म्हणजे कोणते? समजा एखादं फळ पिकलं तर ते आपल्याला उपयुक्त आहे, आपण खाण्यासाठी वापरतो फळ. ते पिकल्यानंतर कच्चं असताना फळ खातो का आपण? पेरू जर कच्चा असेल तर आपण खातो का? नाही खात. आंबे, द्राक्षे जर कच्चे असतील तर आपण खातो का? नाही, का तर आंबट जास्त लागतात ते, म्हणून आपण खात नाही. आणि ती जर फळं पिकली तर आपण ते आवडीनं खातो. बरोबर आहे, तर ती आवडीनं खातो. हे कसे आहेत आपले बदल? उपयुक्त बदल आहेत. हानिकारक बदल म्हणजे आपण जे प्रदूषण करतो त्याच्यामुळे जे ऍसिड रेन होतं किंवा हवेचं प्रदूषण होतं, हे जे हवेमध्ये होणारे बदल आहेत किंवा अशा पद्धतीचे जे बदल आहेत जे मानवास अपायकारक ठरतील त्यांना आपण काय म्हणतो? हानिकारक बदल असं म्हणतो. आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना इथं जास्त विचारत नाही, हे बेसिक आहे, इथं आयोग प्रश्न विचारत नाही. येस, त्यामुळे फक्त कन्सेप्ट काय ते फक्त लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर बदल कोणते आहेत? शीघ्र व मंद. शीघ्र म्हणजे जे बदल लगेच घडून येतात त्याला शीघ्र बदल म्हणतात. आणि मंद बदल म्हणजे जे बदल घडण्यास थोडासा कालावधी लागतो, जो वेळ लागतो, त्याला आपण काय म्हणतो? मंद बदल. शीघ्र बदल आणि मंद बदल. यस, शीघ्र बदल म्हणजे काय? आग काडी पेटवली, आपण जर आग काडी पेटवली तर काय होतं? लगेच पेटते, मग त्याचं काय होईल? शीघ्र बदल आहे. बरोबर आहे. आग काडी पेटवली हे काय आहे? शीघ्र बदल आहे. काच फुटली. सावकाश होणारे बदल मध्ये कोणता आहे? लोखंड गंजणे वगैरे. लोखंड लगेच गंजतं का? नाही, त्याला काहीतरी कालावधी जाऊ द्यावा लागतो. आपण नुसतं पाणी टाकलं की लगेच गंजेल का लोखंड? नाही. पण जर हळूहळू त्याच्यावरती पाणी पडत राहिलं किंवा खूप कालावधीमध्ये ते मॉइश्चर मध्ये राहिलं तर लोखंड गंजण्यास चालू होते. मग लोखंड गंजणे हा प्रकार कोणता आहे? मंद बदल आहे. शीघ्र बदल आणि मंद बदल. त्याच्यानंतर परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय. परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय जे बदल पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने घडून येतात त्याला आपण म्हणतो परिवर्तनीय. आणि जे बदल एकाच दिशेने घडून येतात म्हणजे पुन्हा पुन्हा घडत नाहीत त्याला आपण काय म्हणतो? अपरिवर्तनीय असं म्हणतो. मग परिवर्तनीय बदल म्हणजे काय? बर्फ वितळणे असेल त्याला आपण पुन्हा पुन्हा बदलवू शकतो अवस्थांमध्ये. बरोबर आहे. मेण वितळवणे असेल, मेण वितळलं की पुन्हा आपण त्याला पाहिजे त्या ह्याच्यात स्थायी रूपात आणू शकतो. हे कसे आहेत? परिवर्तनीय बदल आहेत. अपरिवर्तनीय म्हणजे फळ पिकणे वगैरे. फळ पिकल्यानंतर आपण त्याला कच्चं करू शकतो का परत? नाही, तो काय आहे? अपरिवर्तनीय आहे. एकदा आपल्या शरीरात अन्न पचलं तर पुन्हा तेच अन्न होईल का तयार? रिपीट नाही. ते कसं आहे? अपरिवर्तनीय बदल आहे. आवर्ती आणि अनावर्ती. आवर्ती म्हणजे रिपीटेडली एखाद्या बदल पुन्हा पुन्हा घडून येत असेल. आवर्ती म्हणजे ठराविक कालावधीनंतर तो बदल जर घडून येत असेल तर त्याला आपण म्हणतो आवर्ती बदल. आणि जर पुन्हा पुन्हा एका ठराविक काळानंतर तो बदल घडून येत नसेल तर त्याला आपण म्हणतो अनावर्ती बदल. यस, त्याच्यानंतर हा झाला आपला पहिला. त्याच्यानंतर आता खरं आपलं चालू झालेलं आहे चॅप्टर रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणांची मांडणी. बरोबर आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणांची मांडणी. यस, बघा रासायनिक अभिक्रिया लिहिताना आता बघा रासायनिक अभिक्रिया आपण लिहिताना कसं लिहितो? समजा A अधिक B आहे
आणि याच्यापासून सी अधिक डी हे प्रोडक्ट तयार होत असतील. ठीक आहे, बघा. ठीक, रासायनिक अभिक्रिया ही जी बदल आपण लिहितो ते रासायनिक अभिक्रिया लिहिताना या समीकरणामध्ये जे डाव्या बाजूला आपण लिहितो, बाणाच्या डाव्या बाजूला आपण जे लिहितो ते असतात अभिक्रियाकारके. काय म्हणतो आपण त्याला? अभिक्रियाकारके. अभिक्रियाकारके कुठं असतात? रिॲक्शन लिहिताना आपण कोणतीही अभिक्रिया लिहिताना जे डाव्या बाजूला लिहितो ती अभिक्रिया लिहितो आणि कोणतीही रिॲक्शन होताना या अभिक्रियाकारकांमध्ये अभिक्रिया होते, रिॲक्शन होते, त्यांच्यात इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, आयनांची आदला बदल होते आणि यांचे रासायनिक बदल होऊन यांच्यापासून हा जो बाणाच्या उजव्या साईडला भाग आहे याला आपण काय म्हणतो? उत्पादिते, प्रोडक्ट्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण? प्रोडक्ट्स, उत्पादिते असं म्हणतो. आणि अभिक्रियाकारकांपेक्षा उत्पादितांचे रासायनिक गुणधर्म हे भिन्न असतात. ठीक आहे, अभिक्रियाकारकांपेक्षा उत्पादितांचे रासायनिक गुणधर्म हे भिन्न असतात. बरोबर आहे. मग हे काय आहे? डाव्या बाजूला अभिक्रियाकारके, उजव्या बाजूला उत्पादिते आहेत. जर आपण बाणाच्या खाली किंवा बाणाच्या वरती असा ट्रायंगल काढला तर त्याचा अर्थ आहे की आपण त्या अभिक्रियेला उष्णता दिलेली आहे. जर आपण तिथं बाण काढला किंवा ट्रायंगल काढला त्या रिॲक्शनच्या खाली किंवा बाणावरती, बाणाच्या खाली किंवा वरती, तर त्याचा अर्थ आहे आपण या रिॲक्शनला उष्णता पुरवलेली आहे, उष्णता दिली आहे, म्हणजे तापमान वाढवलेलं आहे. आणि जर याच्या वरती आपण जर काही मूलद्रव्यांची नावं लिहिली किंवा काहीतरी लिहिलं तर हे काय असतात? उत्प्रेरके असतात. कॅटलिस्ट म्हणून ते आपण तिथं लिहितो. बाणाच्या वरती जे कॅटलिस्ट असतील त्याची नावं आपण तिथं शॉर्टकट लिहितो, संज्ञा लिहितो, त्याला आपण काय म्हणतो? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरके. ते काय करतात? रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम किंवा त्या वेगावरती परिणाम करण्याचं काम कोण करतं? उत्प्रेरके करतात, कॅटलिस्ट करतात. ठीक आहे, हे आहे रासायनिक अभिक्रिया कशी मांडली जाते ती. रासायनिक अभिक्रियेत डाव्या बाजूला, बाणाच्या डाव्या बाजूला जे पदार्थ असतील ते असतील रिॲक्टंट्स, अभिक्रियाकारके, आणि उजव्या बाजूला जे पदार्थ असतील ज्यांच्यात बदल घडून जे नवीन पदार्थ तयार होतात त्याला आपण म्हणतो उत्पादिते, प्रोडक्ट्स असं आपण त्याला म्हणतो. काल रासायनिक अभिक्रिया बेसिक आहे. येस. मग रासायनिक समीकरण. ठीक आहे, आपण रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्या अणू आणि रेणूंना जर रेणूसूत्रांच्या सहाय्याने आपण मांडलं आणि ते जर इक्वल स्वरूपात मांडलं, म्हणजे ते समसमान प्रमाणात मांडलं, तर त्याला म्हणतात संतुलित समीकरण. त्याला काय म्हणतात? संतुलित समीकरण, बॅलन्स्ड रिॲक्शन असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? बॅलन्स्ड रिॲक्शन असं आपण त्याला म्हणतो. ज्या रासायनिक अभिक्रियेत आपण अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या अणूंची संख्या समान केली जाते त्याला आपण काय म्हणतो? संतुलित समीकरण. उदाहरणार्थ बघायचं असेल तर सांगतो. बघा, उदाहरणार्थ ठीक आहे. आता इथं हायड्रोजनचे दोन अणू आहेत, दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन. रिॲक्शन होताना कशी होईल? हायड्रोजन असेल, H2 असणार नाहीये. इथं काय असणार आहे? दोन हायड्रोजनचे अणू असणार आहेत. बरोबर. हे दोन आकडा लिहिला म्हणजे काय? दोन हायड्रोजनचे अणू असणार आहेत. आणि इथं काय आहे? ऑक्सिजन एक आहे. ठीक आहे. आणि त्याचं उत्पादित आपण काय लिहिलंय? H2O. इथं दोन का लिहिलं? तर हायड्रोजन दोन आहेत. जर आपण दोन असं लिहिलं, 2HO जर असं लिहिलं तर हे चुकेल. का तर हे जेव्हा दोन आपण इथं लिहितो तेव्हा ते या पूर्ण संज्ञेशी गुणाकारात असतं, म्हणजे इथं जेवढे पण अणू आहेत त्यांच्याशी गुणाकारात ते मानलं जातं. म्हणून ही बॅलन्स इक्वेशन होईल का? नाही, कारण दोन हायड्रोजन दोन ऑक्सिजन येतील. बरोबर. आपल्याला किती पाहिजे? दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन पाहिजे. म्हणून आपण लिहिताना इथं काय लिहिलं आहे?
H2O असं लिहिलेलं आहे. येते का लक्षात तुम्हाला? बघा हे लक्षात येतंय का? संतुलित समीकरण म्हणजे काय हे लक्षात येते का? अजून जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला लिहायचं असेल तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एकच मिनिट. H2O प्लस CO, येस H2CO3, H2O प्लस CO2 असं जर लिहिलं तर आपल्याला काय तयार होईल? H2CO3 तयार. आता नीट बघा समीकरण कसं संतुलित समजायचं ते बघा. इथं बघा नीट, इथं हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत, बरोबर आहे. ऑक्सिजन किती आहे? इथं 1 आहे. इथं लिहून ठेवतो. हायड्रोजन किती आहेत? 2. ऑक्सिजन किती आहेत? टोटल 1 आणि हे 2 असे मिळून किती आहेत? 3. कार्बन किती आहे? 1 आहे, बरोबर आहे. कार्बन 1 आहे. ऑक्सिजन इथं 1 आहे, इथं 2 आहे. याच्यापासून जे उत्पादित तयार झालेलं आहे त्यामध्ये ही अणूंची संख्या, इथं जेवढे अणू आहेत सगळे मिळून अभिक्रियाकारकांमध्ये जेवढे पण अणू आहेत ते सगळे उत्पादितात समान आहेत की नाही चेक करायचं. हायड्रोजन इथं किती आहेत? 2 आहेत. इथं पण 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत? इथला 1 आणि इथले 2 म्हणून किती झाले? 3 झाले. आणि कार्बन किती आहे? 1 आहे म्हणून 1 कार्बन झाला. म्हणजे जेवढे अणू तुमच्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचे आहेत तेवढेच अणू तुमच्या उत्पादितांमध्ये असणं आवश्यक आहे. याला आपण म्हणतो संतुलित समीकरण. येते का लक्षात? बघा इथपर्यंत लक्षात आलंय? इथपर्यंत लक्षात आलेलं आहे का? समीकरण हे याला म्हणायचं संतुलित समीकरण. याला काय म्हणायचं? संतुलित समीकरण. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्या अणूंची संख्या समान असते त्याला आपण म्हणतो संतुलित समीकरण असं म्हणतो. काय म्हणतो आपण? संतुलित समीकरण. येतं लक्षात? समजा अजून एक उदाहरण घेतो तुम्ही. 2H2O असं जर लिहिलं आणि याच्यापासून आपल्याला जर घटक वेगवेगळे करायचे असतील तर आपण हे असं लिहू शकतो का? बघा किती आहेत? 2नी या पूर्ण याला गुणायचं आहे. 2नी पूर्ण या H2O ला गुणायचं. म्हणजे हायड्रोजनचे किती अणू झाले? 4 झाले. ऑक्सिजनचे किती झाले? 2 झाले. इथं हायड्रोजनचे 4 झालेले आहेत 2H2 म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि याने 2 नी गुणलेलं म्हणजे किती झाले? 4 अणू झाले. आणि ऑक्सिजनचे 2 अणू झाले. म्हणजे हे बॅलन्स झालं का? यस यस यस. सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर होणार आहेत तुमच्या बॅचचे. जे दिशा इनिशिएटिव्ह आहे भंडारा पोलिसांनी चालू केलं त्यांच्यासाठी हे लेक्चर दिशा इनिशिएटिव्हच्या चॅनलवरती पूर्ण लेक्चर होणार आहेत. सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर तुमचे युट्यूब वरती होणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला लेक्चरची जी PDF पाहिजे ती PDF तुम्हाला आपल्या लेक्चरच्या जे डिस्क्रिप्शन आहे युट्यूब लिंक चॅनलचं त्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल. तिथं तुम्हाला लेक्चरच्या PDF तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी तुम्हाला या लेक्चरच्या PDF सगळ्या मिळतील. याच्या लक्षात? भंडारा पोलिसांनी दिशा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. तिथल्या मुलांना पुण्यातल्या शिक्षकांकडून टीचिंग मिळावं, शिकण्यास मिळावं या उद्देशानं अतिशय चांगल्या हेतूनी म्हणजे मुलांचं भवितव्य घडावं या हेतूनी त्यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे त्याचाच हा भाग आहे दिशा इनिशिएटिव्ह. आणि त्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर आपण देतो आहोत. ठीक आहे. तुम्हाला या लेक्चरच्या ज्या PDF पाहिजे असतील तर त्या PDF तुम्हाला कुठं मिळतील? तुम्ही तुमच्या आपलं लेक्चरचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते लेक्चरची PDF घेऊ शकता. यस. तुम्हाला जर लेक्चर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे. आपलं UPSC गाईडचं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा. दिशा इनिशिएटिव्हचं टेलिग्राम चॅनल आहे तेही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत येणाऱ्या काळातले ते पण तुम्हाला मिळत जाते. यस. चला नेक्स्ट. काल इथपर्यंत संतुलित समीकरण वगैरे काय? यस. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण काय बघितलं? रिॲक्शनच्या डाव्या बाजूला कोणत्याही रिॲक्शनच्या डाव्या बाजूला काय असतं?
अभिक्रियाकारके असतात. रिॲक्शनच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारके असतात, ज्याला आपण रिॲक्टंट्स असं म्हणतो. आणि रिॲक्शनच्या उजव्या बाजूला हा बाण आहे, ही रिॲक्शन आहे. ठीक आहे, इथं लिहितो पाहिजे तर ए प्लस बी हे डॅश करून इथं सी प्लस डी लिहितो. ठीक आहे, मग ए प्लस बी हे जे आहेत ते काय आहेत, अभिक्रियाकारके आहेत. आणि सी प्लस डी हे काय आहेत, उत्पादिते आहेत, प्रोडक्ट्स आहेत. बाणाच्या डाव्या बाजूला जे काही आपण लिहितो ते सगळे अभिक्रियाकारक आहेत. बाणाच्या उजव्या बाजूला जे काही आपण लिहितो ते काय आहेत, प्रोडक्ट्स आहेत, उत्पादिते आहेत. जर बाणाच्या वरती आपण काही मूलद्रव्याच्या संज्ञा लिहिल्या तर ते उत्प्रेरके म्हणून काम करतात. समजा हे जर मी इथं Ni किंवा अल्युमिनियम वगैरे काय लिहिलं तर हे काय असतील, उत्प्रेरके असतील. कॅटालिस्ट आपण त्याला म्हणतो. ते काय आहे ते आपण पुढे बघूयात, किंवा कसं परिणाम करतात ते, त्याला आपण कॅटालिस्ट म्हणतो. जर बाणाच्या खाली आपण किंवा बाणाच्या वरती असा ट्रायंगल काढला, त्रिकोण काढला, तर याचा अर्थ असा होतो की त्या अभिक्रियेला आपण उष्णता पुरवलेली आहे. बाहेरून त्याला अजून ऊर्जा पुरवलेली आहे. त्या रिॲक्शनचं तापमान आपण वाढवलेलं आहे, असा त्याचा अर्थ. यस, संतुलित समीकरण म्हणजे काय, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्या अणूंची संख्या समान असते त्याला आपण म्हणतो संतुलित समीकरण. यस, नेक्स्ट पार्ट. आता आहेत अभिक्रियांचे मुख्य प्रकार. आता अभिक्रियांचे किती प्रकार आहेत, कशा पद्धतीने आहेत ते आपण बघणार आहोत. अभिक्रियांचे प्रकार आपल्याला बघायचा आहे. यस, मुख्य प्रकार किती आहेत, 2. संयोग आणि अभिक्रिया. संयोग अभिक्रिया आणि विघटन अभिक्रिया. संयोग म्हणजे काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन. संयोग नावातच आहे. संयोग म्हणजे काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन, एकत्र येणे. बघा, जेव्हा दोन अभिक्रियाकारकांची अभिक्रिया होऊन एकच उत्पादित मिळते, दोन अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित मिळते, एकच प्रोडक्ट असतो, तेव्हा त्या अभिक्रियेला आपण म्हणतो संयोग अभिक्रिया. काय म्हटलं आहे, जेव्हा दोन अभिक्रियाकारके आहेत, दोन अभिक्रियाकारके, दोन रिॲक्टंट्स आहेत, दोन रिॲक्टंट्स आहेत आणि एकच प्रोडक्ट आहे, एकच उत्पादित आहे, एकच उत्पादित आहे, त्याला आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया म्हणतो. उदाहरणार्थ तुम्हाला काय आहे, H2O प्लस CO2, त्याचं काय झालेलं आहे, H2CO3, याला काय म्हणतो आपण, आम्ल वर्षा म्हणतो. बरोबर आहे, हायड्रोकार्बोनिल त्याला आपण म्हणतो. काय आहे, H2O प्लस CO2, याच्यापासून काय H2CO3. किंवा कॉन्क्रीट निर्मिती जी होते, कॉन्क्रीटची निर्मिती जी आहे ती कशी होते, CaOAl2O3 प्लस 6H2O यांचं एकत्रीकरण होऊन हे आहे तुमचा कॉन्क्रीटचा फॉर्म्युला. हे काय आहे, कॉन्क्रीटचा फॉर्म्युला. कसा आहे बघा, 3CaO Al2O3 इंटू 6H2O हा आहे तुमचा कॉन्क्रीटचा फॉर्म्युला. आणि आयोग तुम्हाला अशा पद्धतीचे सूत्र विचारतो. हा तुमचा PYQ पण आहे कॉन्क्रीटचा. खालीलपैकी कॉन्क्रीटचे रेणुसूत्र काय, पीओपीचे रेणुसूत्र काय, आयोग असे प्रश्न विचारतं. जिप्सम आपलं ह्याचं काय, तुरटीचं काय, अशा पद्धतीचे तुम्हाला रेणुसूत्र आयोग विचारतं. आणि हा तुमचा PYQ पण आहे, कॉन्क्रीटचं रेणुसूत्र काय. तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, काही अभिक्रिया, काही असे जे रेणुसूत्र आहेत ते आयोग विचारतं, ते लक्षात ठेवा, रेणुसूत्र कसे आहेत. ठीक आहे, कॉन्क्रीटच्या निर्मितीमध्ये काय आहे, संयोग अभिक्रिया आहे. हे दोन काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत, अभिक्रियाकारक आहेत. आणि यांपासून काय मिळतं, एकच प्रोडक्ट मिळतं, एकच प्रोडक्ट मिळतं आणि उष्णता बाहेर टाकली जाते, उष्णता बाहेर टाकली जाते. त्याला आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया. दोन अभिक्रियाकारकांपासून आपल्याला एकच उत्पादित मिळत असेल, एकच प्रोडक्ट मिळत असेल तर ती रिॲक्शन कशी असते, कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणतो, संयोग अभिक्रिया असं म्हणतो. येतं लक्षात सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित. यस, त्याच्यानंतर संयोग अभिक्रियेनंतर कुठली आहे, अपघटन अभिक्रिया. बरोबर, त्याच्यानंतरची अभिक्रिया कोणती आहे,
अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन, बरोबर. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होतं, जेव्हा एकाच अभिक्रियापासून विघटन होतं, विघटन अभिक्रिया नावच आहे विघटन, जेव्हा एकाच अभिक्रियाकारकांमधून दोन उत्पादिते मिळतात, अभिक्रियाकारक किती असेल, एक असेल, आणि त्याच्यापासून जर आपणास दोन उत्पादिते मिळत असतील म्हणजे काय असेल, इथं एक रिॲक्टंट, सिंगल रिॲक्टंट असेल, त्याच्यापासून दोन प्रोडक्ट आपल्याला मिळत असतील, दोन प्रोडक्ट आपल्याला मिळत असतील, तर ती रिॲक्शन कशी असते, डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणतो, अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. काय म्हणतो आपण, अपघटन अभिक्रिया. म्हणजेच एकाच पदार्थाचं विघटन होऊन त्यातील मूलद्रव्ये वेगवेगळे होऊन आपणास जे दोन उत्पादित मिळतात त्याला आपण म्हणतो विघटन अभिक्रिया. आता विघटन अभिक्रिया होण्यासाठी काही ऊर्जा आवश्यक असते, मग त्या ऊर्जा आपण कोणत्या वापरतो त्याच्यावरून अपघटन अभिक्रियेचे अजून पुन्हा 3 प्रकार पडतात. कोणकोणते, एक आहे औष्णिक विघटन अभिक्रिया, एक आहे प्रकाशीय प्रकाशीय अपघटन अभिक्रिया, आणि तिसरा आहे विद्युत अपघटन अभिक्रिया. जर पदार्थाचे विघटन होण्यासाठी किंवा त्या रिएक्शन मध्ये आपण जर उष्णता ऊर्जा वापरली, उष्णता ऊर्जा वापरून जर विघटन घडवून आणलं तर त्या विघटन अभिक्रियेला आपण म्हणतो उष्णता विघटन अभिक्रिया. त्याला आपण काय म्हणतो, उष्णता विघटन अभिक्रिया, थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन असं आपण त्याला म्हणतो. येस, मग त्याचं उदाहरण काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 जर वेगळे होत असतील तर त्यामध्ये तिथं उष्णता ऊर्जा वापरून कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये केलं जातं. येस, त्याच्यानंतर जर एखाद्या रिॲक्शन मध्ये पदार्थांचं अभिक्रियाकारकांचं विघटन प्रकाश लाईट एनर्जी वापरून जर होत असेल, लाईट एनर्जी वापरून जर डिकम्पोजिशन किंवा अपघटन होत असेल तर त्याला म्हणतात प्रकाशीय फोटोलिटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन असं आपण म्हणतो. मग उदाहरणार्थ काय आहे त्याचं, सिल्वर ब्रोमाइडचं अपघटन होऊन त्याचं पिवळ्याचं करड्या म्हणजे सिल्वर ब्रोमाइड जो आहे त्याच्यावरती जर आपण प्रकाश टाकला तर त्यात बदल कसा होतो, सिल्वर ब्रोमाइडचा रंग जर पिवळा असेल तर प्रकाशामुळे, प्रकाश पडल्यामुळे त्यात बदल होऊन ते करड्या रंगाचं होतं. कोणत्या रंगाचं होतं, करड्या रंगाचं होतं. मग त्याच्यानंतर विद्युत अपघटन अभिक्रिया, जर विद्युत ऊर्जा वापरून जर आपण एखाद्या पदार्थाचं अपघटन करत असू, म्हणजेच काय आहे विद्युत अपघटन अभिक्रिया, विद्युत ऊर्जा वापरून आपण जर एखाद्या पदार्थाचं अपघटन करत असू आणि त्याच्यापासून जर उत्पादित मिळवत असू वेगवेगळे तर त्याला आपण म्हणतो विद्युत अपघटनी अभिक्रिया. बरोबर. मग विद्युत ऊर्जा वापरून आपण काय करतो, आम्लयुक्त पाण्याचं म्हणजे आम्लयुक्त पाणी जे आहे त्याचं अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण वेगळं करू शकतो. जर ऍसिडिक रेन असेल, जर ऍसिडिक असेल तर त्यातून काय होतं, वीज प्रवाहित होते, आणि ज्यावेळी वीज प्रवाहित होते तेव्हा त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगवेगळे केले जातात. हे कशाचे प्रकार आहेत, अपघटन अभिक्रियेचे प्रकार आहेत. डिकम्पोजिशन रिॲक्शनचे हे प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. ठीक आहे, थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन, बरोबर, पहिला आहे थर्मल, दुसरा आहे फोटोलिटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरा आहे इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. हे अपघटन अभिक्रियेचे प्रकार आहेत. काय आहे, अपघटन अभिक्रियेचे प्रकार आहेत. यस, नेक्स्ट. मग रासायनिक अभिक्रियांचे बाकीचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. बरोबर, रासायनिक अभिक्रियांचे बाकीचे प्रकार. पहिली आहे विस्थापन अभिक्रिया. एक आहे काय, 3 नंबरचा आहे विस्थापन अभिक्रिया, आणि नंतर आहे दुहेरी विस्थापन. विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. समजा अभिक्रियाकारकांमध्ये एखादा मूलद्रव्य जे जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे ते कमी क्रियाशील मूलद्रव्याला काढून त्यातील अणू आपल्यासोबत जोडत असेल आणि उत्पादित तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया. जर तुम्ही यातली रिॲक्शन बघितली, A+BC, हा B आहे, हा C आहे, हा A आहे, बरोबर आहे, हा B आहे, हा C आहे. आता यामध्ये A जास्त क्रियाशील असल्यामुळे ते काय करतं,
सी ला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतं आणि इथं AC हा प्रोडक्ट तयार होतो आणि बी त्यापासून वेगळा होतो. इथं काय आहे, A अधिक BC आहे. प्रोडक्ट तयार होताना काय झालेलं आहे, AC अधिक B. म्हणजे या अभिक्रियाकारकांमध्ये जे जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे, जे जास्त ऍक्टिव्ह आहे, रिॲक्टिव्ह आहे, जे क्रियाशील आहे, ते मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला काढून त्याची जागा घेते. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, A हा जास्त क्रियाशील झाला आणि B हा कमी क्रियाशील झाला. म्हणून A नी B ला रिप्लेस केलं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, B चं विस्थापन घडून आलं आणि C A सोबत जोडला गेला. म्हणून प्रोडक्ट तयार होताना AC आणि B झाला. म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला, A हा जास्त क्रियाशील होता B पेक्षा. याचं लक्षात. यस. आता उदाहरण बघा, उदाहरण इथं दिलेलं आहे. उदाहरण काय आहे, मॅग्नेशियम प्लस 2HCl, मॅग्नेशियम आहे प्लस 2HCl हे दिलेलं आहे. यामध्ये काय झालं आहे, मॅग्नेशियम हा हायड्रोजन पेक्षा जास्त क्रियाशील आहे. मॅग्नेशियम हा हायड्रोजन पेक्षा जास्त क्रियाशील असल्यानं क्लोरीन कुणासोबत अटॅक झाला, मॅग्नेशियम सोबत अटॅच होऊन मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं. काय झालं, मॅग्नेशियम क्लोराईड हे तयार झालं आणि हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. मॅग्नेशियम क्लोराईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. याला काय म्हणतो आपण, विस्थापन अभिक्रिया. काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया. आता दुहेरी विस्थापन अभिक्रिया, ही पण विस्थापन अभिक्रियाच आहे. इथं दुहेरी विस्थापन आहे. इथं कसं आहे, एकेरी होतं का, तर इथं एकच मूलद्रव्य आहे, त्यामुळे ही एकेरी विस्थापन घडत होतं. इथं दुहेरी विस्थापन का आहे, कारण इथं दोन दोन मूलद्रव्य आहेत एकत्र, संयुग जी तयार झालेत ती काय झालेली आहेत, दोन दोन आहेत. त्यामुळं अभिक्रियाकारकांमधील आयन्स जे आहेत, इथं काय होतं, इथं जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला काढून त्याची जागा घेत होतं. इथं काय होतं, इथं अभिक्रियाकारकांमध्ये आयनांची आपापसात अदलाबदल होते. आयनांची आपापसात अदलाबदल होते आणि नवीन संयुगे तयार होतात. काय होतात, नवीन संयुगे तयार होतात. जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर काय आहे, AB आहे अधिक CD आहे. याची रिॲक्शन A ची D सोबत झालेली आहे आणि B ची C सोबत झाले. त्यांचे आयन आपापसात बदलल्यामुळं AD प्लस CB हे नवीन उत्पादित नवीन संयुग तयार झालेले आहेत. उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl घेतलेला आहे. ठीक आहे, बघा इथं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. NaOH प्लस HCl घेतो, HCl, NaOH आणि HCl घेतलेला आहे. तर याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, सोडियम आयन आणि क्लोरीन आयन यांचं आपापसात देवाणघेवाण होऊन काय झालेलं आहे, NaCl तयार झालेला आहे आणि इथं काय तयार झालेलं आहे, H2O तयार झालेला आहे. बघा इथला OH आणि इथला एक H, म्हणजे हे दोन हायड्रोजन झाले आणि एक ऑक्सिजन, म्हणून H2O झालेला आहे. आणि सोडियम आणि क्लोरीन यांची आपापसात अदलाबदल झालेली आहे, म्हणून क्षार आणि पाणी तयार झालं. इथं काय आहे, NaOH आणि HCl. हे आपल्याला आम्ल आम्लारी क्षार मध्ये सुद्धा ही रिॲक्शन बघायची आहे. का, तर जेव्हा आम्ल आणि आम्लारी यांची रिॲक्शन होते तेव्हा क्षार आणि पाणी ही त्याची उत्पादिते असतात. उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात त्याला. काय म्हणतात, उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हणतात. जेव्हा आम्लारी आणि आम्लाची रिॲक्शन होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होतं. यस, म्हणजेच यात सोडियम आणि क्लोरीन यांच्या आयनची आपापसात अदलाबदल होऊन काय झालं, सोडियम क्लोराईड तयार झालं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून H2O तयार झालं आहे. मग यांमध्ये कधी कधी काय होतं, अवक्षेप तयार होतो. अवक्षेप म्हणजे काय, थोडस काही सॉलिड स्वरूपात तो पदार्थ त्या अभिक्रियाकारकामध्ये उत्पादितांमध्ये तळाशी साचला जातो. जर तुम्ही परीक्षा नळी घेतली, जर 12वी सायन्स जर कोणी केला असेल त्यांना माहित असेल, प्रिसिपिटेशन म्हणतात. अवक्षेप म्हणजे काय, प्रिसिपिटेशन असं खाली असं जाळीसारखा छोटासा भाग जमा राहतो रिॲक्शन झाल्यानंतर, त्याला म्हणतो आपण PPT. काय म्हणतो, प्रिसिपिटेशन, त्याला आपण काय म्हणतो, अवक्षेप असं म्हणतो. येते का लक्षात, बघा त्याला आपण काय म्हणतो, अवक्षेप असं म्हणतो.
येस, येते लक्षात. पहिल्यांदा आपण कुठली बघितली आहे? संयोग अभिक्रिया, मग अपघटन अभिक्रिया, मग विस्थापन अभिक्रिया, एकेरी विस्थापन आणि दुहेरी विस्थापन. सिंगल डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन या दोन्ही बघितलेल्या आहेत. येस. आता नेक्स्ट, त्याच्यानंतर उष्मा रासायनिक अभिक्रिया, थर्मोकेमिकल रिएक्शन्स. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. कोणकोणते? एक आहे उष्माग्राही अभिक्रिया आणि एक आहे उष्मादायी अभिक्रिया. उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय? एंडोथर्मिक रिएक्शन. उष्मादायी म्हणजे काय? एक्झोथर्मिक रिएक्शन. आता बघा, उष्माग्राही अभिक्रिया जी आहे, उष्माग्राही अभिक्रिया, त्यात नावातच आहे. काय आहे? उष्माग्राही. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जा शोषली जाते. ग्राही म्हणजे काय? शोषली जाते. ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जा शोषली जाते त्या अभिक्रियेला काय म्हणतात? उष्माग्राही अभिक्रिया. आणि ही अभिक्रिया होताना द्रावणाचं जे तापमान आहे ते कसं होतं? कमी होतं. उलटी प्रोसेस आहे. उष्णता ऊर्जा शोषली गेल्यामुळे काय होतं? तापमान कमी होतं. तापमान कमी होतं कुणाचं? अभिक्रियेचं. मग ही उष्णता ऊर्जा शोषली जाऊन काय होतं? द्रावणाचं तापमान कमी होतं. मग उदाहरण काय आहे? आयोग तुम्हाला विचारताना क्वेश्चन कुठं विचारतं? या उदाहरणांवरती विचारतं. PYQ आहेत. तुम्ही जर आयोगाचे 2 वर्षापूर्वीचे पेपर बघितले 23-24 मधले, तर तुम्हाला या उदाहरणांवरती प्रश्न आहेत बरं का. तुम्हाला या उदाहरणांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. उदाहरणं काय आहेत? उष्माग्राही अभिक्रियेची पोटॅशियम नायट्रेट, युरिया, अमोनियम नायट्रेट किंवा अमोनियम क्लोराईड पाण्यात विरघळणे. ज्या तुमची शेती असेल, बरोबर आहे, तुम्ही शेतात जर खत टाकलं, खत टाकतो म्हणजे आपण युरिया टाकतो, बरोबर आहे. समजा युरिया टाकला शेतात, आणि शेतात युरिया टाकल्यानंतर त्यावेळी तुम्ही पाणी सोडता, खत टाकल्यानंतर पाणी आपण सोडतो, बरोबर. तर त्यावेळी तुम्ही जर पाण्यात गेलात, पाणी जाऊ द्यायचं, युरिया पाण्यात विरघळल्यानंतर जसा विरघळेल असं वाटते, त्यावेळी पाण्यात जर तुम्ही गेलात तर पाणी तुम्हाला थंड लागेल. का तर या रिएक्शन मध्ये, उष्माग्राही रिएक्शन मुळे तुम्हाला तिथं उष्णता ऊर्जा काय सुद्धा होते? शोषली जाऊन त्या पाण्याचं तापमान कमी होतं. म्हणून तुम्हाला शेतामध्ये युरिया टाकल्यानंतर, खत टाकल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पाणी सोडता शेतात, त्यावेळी ते पाणी तुम्हाला थंड लागतं. का तर हे कारण. ठीक आहे. जसं मी तुम्हाला आधी म्हणलं, तुम्ही जर हा अभ्यास तुमच्या डेली यूज मध्ये कनेक्ट केला तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. आता आपल्याकडे शेती आहे, सर्वांना जवळपास आपण MPSC करणारी जी मुलं आहेत किंवा जे काही ऍस्पायरंट्स आहेत, आपण म्हणतो UPSC MPSC चे वगैरे किंवा कंबाईनचे, ते कसे आहेत? ग्रामीण भागातले आहेत. ग्रामीण भागातले आहेत, त्यांच्याकडे शेती आहे मुबलक प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात वगैरे. प्रत्येक जण शेतीशी निगडीत आहे. शेती काय आहे, कशी केली जाते त्यांना माहिती आहे. त्यामुळे काय करायचं? असे जे उदाहरण असतात जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, त्याला तुम्ही जर कनेक्ट केलं तर तुम्हाला सायन्स समजायला सोपं जातं. सायन्स तुम्हाला समजायला आणि लक्षात राहायला सुद्धा सोपं जातं. ठीक आहे. जर तुम्ही हे उदाहरण तुमच्या डेली यूज मध्ये वापरलं, म्हणजे खताचं मध्ये काय होतं? पाणी सोडतो, मग तिथं उष्मा, तुम्ही जर, आपण आधी विचार केलाय का कधी अभ्यास करताना? हे तुम्ही आधी पण वाचलं ना शाळेत वगैरे झाले आहे 10वी पर्यंत वगैरे. मग त्यावेळी आपण हे रिलेट केलं होतं का त्या गोष्टींशी? नाही केला, कारण त्यावेळी आपण त्याच्याकडे फक्त अभ्यास म्हणून बघितलेला होता. का तर अभ्यास आपल्याला प्रिय नसतो, आपल्याला करायचा असतो म्हणून आपण तो करतो. ठीक आहे. आपली गोडी निर्माण करा त्यामध्ये, आपली गोडी निर्माण करून त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट तयार करा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इंटरेस्टनी वाचाल त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे कसं? तुम्ही समजा, तुम्ही तुमच्या डेली यूज मधली उदाहरणं जी आहेत ती जर तुम्ही एखाद्या कन्सेप्टला कनेक्ट करत गेलात, प्रत्येक कन्सेप्ट जे आहेत थोडेफार, जिथं जिथं तुम्हाला आपले डेली कन्सेप्ट किंवा डेली यूज मधले जे उदाहरण आहेत ते जर तुम्हाला त्या कन्सेप्टला रिलेट करता आले, जोडता आले, तर ते कन्सेप्ट तुमच्या जास्त लक्षात राहतो आणि तुम्हाला तो कन्सेप्ट खूप चांगल्या रीतीनं कळतो. येतं लक्षात? तो कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या रीतीने कळायला मदत होते. म्हणून त्याला काय करायचं? डेली रुटीन मधल्या एक्झाम्पलशी कनेक्ट करायचं. म्हणून म्हणलं, ज्यावेळी तुम्ही खत देता शेतात, खत दिल्यानंतर तुम्हाला काय होतं? उष्णता ऊर्जा, तुम्हाला माहिती आहे इथं काय आहे? उष्माग्राही रिएक्शन आहे. जेव्हा खत देता आणि पाणी सोडता, मग त्यामध्ये रिएक्शन होते. युरिया पाण्यात मिसळल्यामुळे काय होते? उष्माग्राही अभिक्रिया होऊन त्या पाण्याचं तापमान कमी होते. बरोबर आहे.
वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? फोटोसिंथेसिस रिॲक्शन. फोटोसिंथेसिस रिॲक्शन मध्ये आपण बघितले काय होतं, वनस्पती ग्लुकोज निर्मिती करतात, बरोबर आहे. ग्लुकोज निर्मिती केल्यामुळे काय होतं, तिथं उष्णता ऊर्जा शोषली जाते, बरोबर आहे. आणि त्यामध्ये काय होतं, उष्णता ऊर्जा वापरून ग्लुकोज निर्मिती केली जाते. बर्फाचं पाण्यात रूपांतर होते. बर्फ पाण्यात रूपांतर होतं, ते काय होतं, उष्णता ऊर्जा शोषली जाते, बरोबर आहे. उष्णता ऊर्जा शोषली जाते. वायुरूप अणूचं रूपांतर कॅटायन मध्ये होणं. वायुरूप अणू जे आहेत त्याचं रूपांतर त्याच्या आयन्स मध्ये झालं, कॅटायन मध्ये, तर तिथं काय होतं, उष्माग्राही अभिक्रिया होते. येतं लक्षात. त्याच्यानंतर उष्मादायी अभिक्रिया, नावच आहे उष्मादायी, आणि इथं काय आहे, ग्राही. नावावरूनच रिॲक्शन्स आहेत, नीट लक्षात ठेवा. उष्मादायी म्हणजे काय, उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते. उष्णता ऊर्जा जेव्हा बाहेर टाकली जाते तेव्हा त्या अभिक्रियेला म्हणतात उष्मादायी अभिक्रिया, आणि त्या अभिक्रियेमुळे द्रावणाचं तापमान वाढते. उष्णता ऊर्जा बाहेर टाकल्यामुळं त्या द्रावणाचं तापमान वाढते. यस यस. मग उदाहरण काय आहेत त्याची, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळलं, NaOH. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय आहे, NaOH. जर पाण्यात विरघळलं तर पाण्याचं तापमान वाढतं. किंवा आपण रंग देण्याचा चुना वगैरे, आपल्या गावाकडे वगैरे आपण ज्यावेळी रंग देतो किंवा काय काय पोतारा वगैरे मारतात, बरोबर, त्यावेळी चुना मिक्स करतो आपण पाण्यात, बरोबर. आणि ज्यावेळी आपण तो चुना मिक्स करतो पाण्यात, त्यावेळी त्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं. पाणी आपल्याला ते कसं लागतं, गरम लागतं. येतं लक्षात. अणुस्फोट, अणु चाचण्या आणि केंद्रकीय सम्मिलन किंवा विखंडन यामध्ये काय होते, उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते, त्यामुळे तापमान वाढतं. येतं लक्षात. तीव्र किंवा सहक ऍसिड पाणी किंवा आम्ल अल्कली. अल्कली म्हणजे काय, आम्लारी जेव्हा पाण्यात मिसळतात तेव्हा त्याला काय म्हणतात, अल्कली असं म्हणतात. यस. आम्ल अल्कली मिश्रण, सिमेंट प्लस वाळू प्लस पाणी मिश्रण, हे जेव्हा एकत्र करतो आपण तेव्हा काय होतं, उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते, त्यामुळे त्या द्रावणाचं तापमान वाढतं. येतं लक्षात. या रिॲक्शन्स आहेत, ठीक आहे, या रिॲक्शन्स आहेत, त्यामुळं लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही ऍसिड मध्ये पाणी मिसळलं तर पाणी लगेच गरम लागतं आपल्याला. का तर उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते. याचं लक्षात. उष्णता ऊर्जा बाहेर टाकल्यामुळं पाणी लगेच गरम लागण्यास मदत होते. ठीक आहे. या आहेत उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. आयोगाने इथं क्वेश्चन विचारताना काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारलेलं आहे. काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, म्हणजेच याच्यावरती तुम्हाला PYQ विचारलेले आहेत. उदाहरणांवरती तुम्हाला क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत, ते तुमचे PYQ आहेत. याचं लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल, PYQ व्यवस्थित बघायचे, कशा पद्धतीने क्वेश्चन स्ट्रक्चर झालेला आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केले आहेत, कुठं काय विचारू शकतं आयोग, ते मी तुम्हाला आधीपासून म्हणतोय की आयोग प्रश्न विचारताना ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारतं. ऍप्लिकेशन बेस्ड, त्याचा उपयोग कुठं होतो, त्या कन्सेप्टचा उपयोग कुठं आहे, त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. त्यामुळं त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा की आयोग ते प्रश्न कुठं आणि कसं विचारत आहे. येतं लक्षात इथपर्यंत. यस. नेक्स्ट मग काय आहे, रासायनिक अभिक्रियेचा वेग, बरोबर आहे. रासायनिक अभिक्रियेचा वेग आणि परिणाम करणारे घटक. बरोबर आहे. मग रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजे काय, ज्या अभिक्रिया म्हणजे एखाद्या ठराविक काळानंतर जेव्हा अभिक्रियाकारकांमध्ये रिॲक्शन होऊन त्यांचं रूपांतर उत्पादितांमध्ये होतं, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जो कालावधी लागतो किंवा ज्या वेगाने ती होते ते आहे पूर्ण रासायनिक अभिक्रियेचा वेग. मग त्यातल्या काही रिॲक्शन्स ज्या आहेत त्या लवकर होतील, फास्ट होतील, आणि काही रिॲक्शन्स या कमी होतील, बरोबर आहे, कमी स्पीडने होतील. त्याला म्हणतो आपण काय, मंद अभिक्रिया किंवा स्लो रिॲक्शन्स. आणि एक आहे फास्ट रिॲक्शन किंवा शीघ्र अभिक्रिया असं आपण त्याला म्हणतो. येते लक्षात. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार किती, आपले इथले वेगानुसार 2, शीघ्र आणि मंद. मग शीघ्र अभिक्रिया कोणत्या आहेत, दूध नासणे, लाकूड जळणे, मॅग्नेशियमचं ज्वलन हे पटकन होतं. तसंच गंज, लोखंडाला गंज येणे,
दुधाचं दही होणे, फळ पिकणे, अन्न पचन, याला वेळ लागणार आहे. बरोबर, या गोष्टींना वेळ लागणार आहे, म्हणून ते कशा आहेत, स्लो प्रोसेस आहेत. मग या रासायनिक अभिक्रियेवरती वेग करणारे 5 घटक मुख्य कोणते आहेत? एक, पहिला आहे अभिक्रियाकारकांचं स्वरूप. ठीक आहे, पहिलं काय आहे? रासायनिक अभिक्रियाकारकांचं स्वरूप आहे. दुसरा काय आहे? रासायनिक अभिक्रियाकारकांचा आकार, अभिक्रियाकारकांचा आकार. तिसरं अभिक्रियाकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन, ते काय आहे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर अभिक्रियाकारकाचं किंवा अभिक्रियेचं तापमान, रासायनिक अभिक्रियेचं तापमान जे आहे ते कशा प्रकारे परिणाम करतं. आणि त्याच्यानंतर आहे उत्प्रेरक, कॅटालिस्ट. काय आहे? कॅटालिस्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे? कॅटालिस्ट. येतं का लक्षात? इथेपर्यंत बघा, हे 5 घटक आहेत जे रासायनिक अभिक्रियेवरती मुख्यतः परिणाम करतात. हे 5 घटक रासायनिक अभिक्रियेवरती मुख्यतः परिणाम करतात. यस. मग सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा कुठला आहे? रासायनिक अभिक्रियाकारकांचे स्वरूप. हे परिणाम करणारे जे घटक आहेत ते तुमचं PYQ आहे, लक्षात ठेवा. हे तुमचं काय आहे? PYQ आहे. मग पहिल्यांदा काय आहे? रासायनिक अभिक्रियाकारकांचं स्वरूप. स्वरूप म्हणजे काय? ते क्रियाशील आहेत, नाहीत, कमी आहेत, जास्त क्रियाशील आहेत, कमी क्रियाशील आहेत, त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, हे म्हणजे त्याचं स्वरूप आहे, नेचर आहे. यस. अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट जेवढे क्रियाशील असतील, रिॲक्टिव्ह असतील, जेवढेही क्रियाशील असतील, तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो. म्हणजे रासायनिक अभिक्रियाकारकांचं स्वरूप हे रासायनिक अभिक्रियेच्या वेगाला समप्रमाणात असतं. म्हणजे जर ते जास्त क्रियाशील असतील तर रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त असतो, कमी क्रियाशील असतील तर रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी असतो. येते का लक्षात? बघा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी असतो. यस. मग रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचा आकार, आकार कसा असतो? व्यस्त प्रमाणात असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आकार कसा असेल? व्यस्त प्रमाण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच अभिक्रियाकारकांचा आकार जेवढा लहान असेल तेवढं त्यांचं विघटन किंवा रासायनिक अभिक्रिया फास्ट होईल. बरोबर आहे. म्हणजे ते संपण्यासाठी कमी कालावधी लागेल. म्हणजेच रासायनिक अभिक्रियाकारकांचा आकार जेवढा कमी तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग हा जास्त असतो. जेवढा रासायनिक अभिक्रियाकारकांचा आकार जास्त तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी असतो. म्हणजेच काय आहे? व्यस्त प्रमाण आहे. कशाचं? अभिक्रियाकारकांचा आकार हा रासायनिक अभिक्रियेच्या वेगाशी व्यस्त प्रमाणात म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. येते का लक्षात? यस. बघा, त्याच्यानंतर संहती. संहती म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. मग काय आहे? त्याच्यानंतर संहती हा प्रकार आहे. संहती म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. तो जास्त कॉन्सन्ट्रेट आहे की तो कमी कॉन्सन्ट्रेट? कमी कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय? समजा त्यात जर आपण पाणी विरघळलं तर त्याची संहती कमी व्हायला चालू होते, डायल्युटेड आणि कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे. खास करून आम्ल जे आहेत त्यांच्याबद्दल वापरताना शब्द वापरतात, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा डायल्युटेड H2SO4 किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा डायल्युटेड HCl. उदाहरण द्यायचं असेल तर बघा, आपण घरी फ्लोअर क्लिनिंग साठी काय करतो? ऍसिड वगैरे आणून ठेवतो. खास करून पुण्यात राहणाऱ्या लोकांना माहित असतं, जे मुलं रूम करून राहतात किंवा मुली रूम करून राहतात त्यांना ते माहित असतं. आपण घरात फरशी जास्त क्लीन करण्यासाठी ऍसिड वापरतो. बरोबर आहे. कधी कधी जास्त चिवट डाग काढण्यासाठी ऍसिड वापरतो. बरोबर. जर ऍसिड आपण नुसतं टाकलं तर काय होतं? लगेच रिॲक्शन होते. बरोबर आहे. ऍसिड जर जास्त टाकलं तर काय होतं? ऍसिड, प्युअर ऍसिड जर आपण तिथं फरशीवर टाकलं, आणलेलं, तर त्याचं काय होतं? फेस जास्त यायला चालू होतं. बरोबर आहे. म्हणजे तिथं रिॲक्शन लगेच होते फास्ट मध्ये. तेच जर आपण त्यात पाणी मिसळलं आणि ऍसिड टाकलं तर काय होईल? ती फरशी साफ करण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागेल. का तर पाणी मिसळल्यामुळं ऍसिडचं जे परिणाम करण्याचा हे आहे, इफेक्ट आहे, तो इफेक्ट ऍसिडचा
कमी होतो का, तर त्याची संहती आपण कमी केलेली आहे. पाणी टाकून काय केलं, संहती कॉन्सन्ट्रेशन जे आहे ऍसिडचं ते काय केलं, कमी केलं, डायल्यूट केलं. त्यामुळं त्याला काय म्हणतो आपण, संहतीचा जो काही परिणाम आहे तो त्याच्या वेगावरती जाणवतो. मग संहती जर जास्त असेल, कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर रिॲक्शन तेवढ्या फास्ट होते. रिॲक्शन काय होते, फास्ट होते. म्हणजे संहती ही रासायनिक अभिक्रियेच्या वेगाशी समप्रमाणात बदलते, समप्रमाणात असते. कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढं रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त, कॉन्सन्ट्रेशन जेवढं कमी तेवढं रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी असतो. येते का लक्षात? यस. त्याच्यानंतर तापमान. तापमान हे कसं आहे, समप्रमाणात आहे. तुम्ही तापमान जेवढं वाढवाल तेवढं रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. का तर त्यातले जे कण आहेत, अणू आहेत किंवा इलेक्ट्रॉन आहेत ते मोकळे मोकळे व्हायला लवकर सुरुवात होते. तापमान जेवढं जास्त होईल तेवढं त्यात मुक्त इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढेल आणि रिॲक्शनला सोपं जाईल. म्हणून काय होतं, तापमान जेवढं जास्त असतं तेवढं अभिक्रियेचा वेग हा जास्त असतो. येतं लक्षात? यस. त्याच्यानंतर उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे काय, कॅटलिस्ट. ते आता नेक्स्ट स्लाइड वरती आपण बघणार आहोत. ठीक आहे, कसं आहेत. मग काय आहेत, रासायनिक अभिक्रियेवरती वेग करणारे, रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत? रासायनिक अभिक्रियाकारकांचं स्वरूप आहे, आकार आहे, संहती आहे, तापमान आहे आणि उत्प्रेरक आहे. त्यातलं एकच आहे जे व्यस्त प्रमाणात आहे, ते कोणतं आहे? रासायनिक अभिक्रियाकारकांचा आकार. म्हणजे जे रिएक्टंट्स आहेत त्यांचा आकार हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. बाकी सर्व गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, समप्रमाणात असतात. मग पाठ करत बसायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. रासायनिक अभिक्रियेच्या वेगाशी व्यस्त प्रमाणात कुठली गोष्ट आहे? अभिक्रियाकारकांचा आकार. बाकी सर्व गोष्टी कशा आहेत? समप्रमाणात आहे. मग आपल्याला सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा एकच लक्षात ठेवायचं जे ऑड आहे. ऑड कोणता आहे? आकार व्यस्त प्रमाणात आहे, बाकी सर्व कसे आहेत? समप्रमाणात आहे. येतं लक्षात? म्हणून स्मार्ट वे मध्ये अभ्यास करा, लक्षात ठेवताना तुम्हाला ते सोपं जाईल. आकार एकटाच असा आहे की जो व्यस्त प्रमाणात आहे, बाकी सर्व गोष्टी समप्रमाणात आहेत. येतं लक्षात? यस. नेक्स्ट. आता उत्प्रेरक. उत्प्रेरकांचा शोध सगळ्यात पहिल्यांदा कोणी लावला? बर्झेलियस या शास्त्रज्ञाने लावला. उत्प्रेरकांचा शोध कोणी लावलेला आहे? बर्झेलियस या शास्त्रज्ञानं लावलेला आहे. बर्झेलियस या शास्त्रज्ञानं उत्प्रेरकांचा शोध लावला. त्यानं काय सांगितलं की काही पदार्थ असे असतात रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्यांच्या उपस्थितीमुळे ते अभिक्रियेमध्ये भाग तर घेत नाहीत, पण त्यांच्या वेगावरती परिणाम नक्की करतात. ते अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, पण त्यांच्या वेगावरती ते परिणाम करतात आणि त्यांची स्वतःची क्षमता सुद्धा नष्ट होत नाही. त्यांना काय म्हणतो आपण? उत्प्रेरके, कॅटलिस्ट असं आपण म्हणतो. म्हणजे काय आहे? ज्या पदार्थांच्या उपस्थितीमुळे, केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो. ठीक आहे, तो स्वतः म्हणजे तो पदार्थ अभिक्रियेत भाग घेत नाही आणि स्वतःची क्षमता सुद्धा तो पदार्थ नष्ट करत नाही. त्याला आपण काय म्हणतो? उत्प्रेरक, कॅटलिस्ट असं आपण म्हणतो. यस. मग कॅटालिटिक पॉइझन. कॅटालिटिक पॉइझन म्हणजे काय आहे? जे पदार्थ उत्प्रेरकाची रासायनिक अभिक्रियेतील क्षमता, उत्प्रेरकाची रासायनिक अभिक्रियेतील क्षमता नष्ट करतात, नाहीशी करतात, त्याला आपण काय म्हणतो? कॅटालिटिक पॉइझन असं म्हणतो. म्हणजे जे पदार्थ रासायनिक अभिक्रियामध्ये असणाऱ्या उत्प्रेरकांना निष्क्रिय बनवायला जातात, निष्क्रिय बनवायला जातात, त्यांना काय म्हणतो आपण? कॅटालिटिक पॉइझन. मग कॅटलिस्ट कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने काम करतात त्यावरून त्यांचे प्रकार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट मुळे काय होतं? ज्या उत्प्रेरकांमुळे, ज्या कॅटलिस्टमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो किंवा रासायनिक अभिक्रियेचा दर हा सक्रिय राहतो, अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट असं म्हणतात. आणि निगेटिव्ह कॅटलिस्ट मुळे काय होतं? ज्या उत्प्रेरकांमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी होतो, रासायनिक अभिक्रियेचा वेग काय होतो? कमी होतो, त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह कॅटलिस्ट. मग अजून एक प्रकार आहे ऑटो कॅटलिस्ट. ऑटो कॅटलिस्ट म्हणजे काय?
जे अभिक्रियाकारक, जे रिएक्टंट्स रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतः ऍज अ कॅटलिस्ट काम करतात, स्वतः ऍज अ कॅटलिस्ट म्हणजेच कॅटलिस्ट म्हणून जर ते अभिक्रियाकारक काम करत असतील स्वतः, इतर स्वतंत्र कॅटलिस्ट वापरण्यापेक्षा ते स्वतःच रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवत असतील किंवा कमी करत असतील तर त्यांना म्हणतात ऑटो कॅटलिस्ट. ऑटो कॅटलिस्ट. ज्या अभिक्रियाकारकात जी रासायनिक अभिक्रियामध्ये त्यापासून तयार होणारे अभिक्रियाकारकांपासून तयार होणारी जी उत्पादिते आहेत ती तयार होताना त्यांमध्ये असणारे पदार्थच स्वतः काय करतात, उत्प्रेरकांचं काम करतात. त्याला आपण म्हणतो ऑटो कॅटलिस्ट. म्हणजे उत्प्रेरकांचे प्रकार कोणते आहेत? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट आणि ऑटो कॅटलिस्ट हे प्रकार आहेत. यस. मग आपल्याला जर इन जनरल क्वेश्चन विचारला की उत्प्रेरकांमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, कमी होतो, दोन्ही वरील पैकी एकही नाही, तर काय येईल उत्तर? तर उत्तर काय? यस, सांगू शकताय? काय होईल? दोन्ही होईल. बरोबर आहे. रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी पण होतो आणि वाढतो पण. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, निगेटिव्ह कॅटलिस्ट असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कमी होतो. येतं का लक्षात? यस, दोन्ही. यस यस सचिन, करेक्ट. बरोबर. यस. लेक्चर पॉज झाले आहे. 2:10 लेक्चर चालू आहे. ऍपला चालू आहे, पॉज नसेल. नेटवर्कला तुमचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. बघा, इकडून नेटवर्क पूर्ण सपोर्टिव्ह आहे, नेटवर्क पूर्ण क्लिअर आहे इथलं. कारण जर लेक्चर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला इथं स्क्रीनवरती दिसतं बाजूला. म्हणजे आपण हे तुमच्या कमेंट वगैरे वाचण्यासाठी मी इथे आपल्या इथं डेस्कटॉप असतो तिथं कळतं. बरोबर. त्यामुळे ऍप मध्ये असेल किंवा युट्यूबला असेल, जर लेक्चरला काही जरी प्रॉब्लेम आला तरी इथं लगेच मला क्लिअर होतं. आपल्याकडून नेटवर्क क्लिअर आहे. तुम्हाला जर लेक्चर मध्ये पॉज झाला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करा, लेक्चर मधून बाहेर पडा आणि पुन्हा लेक्चर जॉईन करा. तुमच्याकडून नेटवर्कला जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तो मुद्दा जाणवेल. जर माझ्याकडून काही इफेक्ट असेल तर तो मी लगेच क्लिअर करायचा ट्राय करेल. यस, इथून जर काही प्रॉब्लेम आला तर तो लगेच क्लिअर होतो. पण इथं सध्या तरी नेटवर्कला काही इश्यू नाहीये, नेटवर्क पूर्णपणे क्लिअर आहे. यस यस यस. यस, चालेल. फक्त नेटवर्कला काहीतरी तुमच्याकडून काही जरी प्रॉब्लेम आला, कमी जास्त झालं थोडस, तर ते तुम्ही ऍडजस्ट करा थोडस. रिस्टार्ट केला. हा, तेच तुमच्याकडून काहीतरी इश्यू असतो. तुम्ही जर मागं म्हणजे लेक्चर मधून बाहेर पडून पुन्हा जॉईन केलं, रिजॉईन परत करायचं, ऑटोमॅटिक तुम्हाला लेक्चर आहे तसं स्टार्ट दिसेल. ठीक आहे. आता हे महत्वाचं आहे. हा पॉइंट जो आहे तो महत्वाचा आहे इथला, की आपल्याला काय करायचं आहे, उत्प्रेरक जे आहेत ते कोणते उत्प्रेरक कुठं वापरले जातात, कुठं वापरले जातात, त्यांचा उपयोग काय आहे, त्याच्यावरती आपल्याला आयोग प्रश्न विचारतं आणि ते काय उपयोग आहेत, महत्वाचे उपयोग. आता महत्वाचे कॅटलिस्ट आपण फक्त इथं बघणार आहोत. काही महत्वाचे कॅटलिस्ट आपण इथं बघणार आहोत, जेणेकरून ज्यांचा काही यातले काही PYQ पण आहेत बरं का, यातले काही PYQ पण आहेत, त्यामुळं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता समजा औद्योगिक आणि रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत, औद्योगिक प्रक्रिया ज्या आहेत किंवा रासायनिक प्रक्रिया आहेत, तिथं वापरले जाणारे काही उत्प्रेरक आहेत आणि आपल्या शरीरामध्ये, बायोलॉजीमध्ये आपण बघणार आहोत, आपल्या शरीरामध्ये असे काही उत्प्रेरक आहेत जे काही काम करतात. ठीक आहे. जे विकर आहेत ती उत्प्रेरक म्हणून काही काम करतात, त्यांची ही लिस्ट आहे. ठीक आहे. परीक्षेसाठी ही स्लाइड इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी, त्यामुळं ही स्लाइड नीट लक्षात ठेवायची. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवता येत असेल वाचण्यासाठी तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, नोट्स मध्ये लिहायचं असेल तर नोट्स मध्ये लिहून ठेवा, किंवा डबल लेक्चर बघून तुम्ही रिपीट करून सुद्धा ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. जेवढं लेक्चर तुम्ही रिपीट बघाल तेवढं तुमचा फायदा आहे, तुमची रिव्हिजन पटकन होईल, कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होईल बरं का, कमी वेळात जास्त अभ्यास होईल. तुम्ही लेक्चर नंतर बघताना, ज्यावेळी नंतर बघाल त्यावेळी तुम्ही थोडासा स्पीड वाढवून सुद्धा बघू शकता. कारण मी बोलताना स्लो बोलतोय, म्हणजे मी जास्त स्पीड मध्ये बोलत नाही फास्ट, की चला आता हे करूयात, आपण हे केल्यानंतर ते करू. त्यामुळे तुम्ही 2x स्पीड मध्ये जरी बघितलात किंवा 1.5 1.75 ने जरी बघितलं तरीही तुम्हाला मी काय बोलतोय हे नक्की कळेल.
व्यवस्थित. त्यामुळे तिथं तुमची रिव्हिजन पटपट होईल, तुम्ही लेक्चर जर त्या स्पीडने नंतर बघितलेत तर. यस. पीवायक्यू रिपीट होतात का? सर्व पीवायक्यू कधी रिपीट होत नसतात, कधीतरी कोणता तरी एखादा पीवायक्यू रिपीट असतो. पण पीवायक्यू का फोकस करायचे थोडेसे, म्हणजे पीवायक्यू बघणं काय असतं, अनालिसिस करणं म्हणजे काय असतं, कोणत्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणताही विषयाचे पीवायक्यू आपण बघत असू. समजा एखादा चॅप्टर घेतलाय तुम्ही रासायनिक अभिक्रिया, तर त्यामध्ये कोणत्या भागावरती आयोगानं प्रश्न विचारण्यासाठी जास्त जोर दिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला अभ्यास करताना कोणते पॉइंट्स फोकस करत जायचे आहेत, कोणत्या पॉइंट्स म्हणजे कोणता भाग फोकस करत जायचा आहे पूर्ण चॅप्टरमध्ये, ते तुम्हाला लक्षात यायला चालू. म्हणजे त्यासाठी तुमचे पीवायक्यू बघणं तुम्ही गरजेचं असतं, अनालिसिस करणं गरजेचं असतं. का तर त्याच्याशीच अवतीभोवती तुमचे नवीन क्वेश्चन्स तयार होत जातात. ठीक आहे. त्यामुळे पीवायक्यूचं अनालिसिस करा जे म्हणतो आपण, ते का म्हणतो, आपल्याला अनालिसिस करताना हे लक्षात येतं की आयोगाने क्वेश्चन विचारताना किती डीप मध्ये विचारलेला आहे. एक तर त्याची डीपनेस लक्षात येते, म्हणजे अभ्यास करताना आपल्याला किती डीपनेस ठेवून अभ्यास करायचा आहे हे कळतं. प्लस प्रश्न क्रिएट होताना प्रश्न कसे कसे डेव्हलप होत गेलेले आहेत याचाही अंदाज येतो. म्हणजे वाचताना आपल्याला कशा पद्धतीनं आपलं वाचन डेव्हलप करायचं आहे त्याच्यावरती लक्षात येतं. मी तुम्हाला काल पण सांगितलं, काही आयोग वाक्यात फसवतं आपल्याला, वाक्यात. बरोबर, वाक्यात पण काय, शब्दात फसवतं. का तर आपण पाठ करत जातो, कन्सेप्ट लक्षात घेत नाही. मग आयोगाला या गोष्टी लक्षात येतात. मग आयोगाने विचारताना काय विचारलं तुम्हाला, तुम्ही जे वाचले तेच विचारलेलं असतं, फक्त शब्द इकडे इकडे केलेले आहेत थोडेफार सायन्समध्ये. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करा. आता इथं तुम्हाला या गोष्टी आहेत, या आयोगाने रिपीटेडली विचारलेल्या आहेत सारख्या. प्रत्येक पीवायक्यू रिपीट होतो असं नाही. ठीक आहे. पण काही गोष्टी रिपीट असतात. जसं की तुम्ही जर इतिहास वाचत असाल, महाराष्ट्राचा इतिहास, तर त्यामध्ये वृत्तपत्र जी आहेत, खास करून विदर्भाकडची किंवा ब्राह्मणेतर चळवळीच्या वेळची जी वृत्तपत्र आहेत ती जवळपास रिपीट होतात. त्यातली 2 तरी अशी असतात जी रिपीट होतात. मराठा वगैरे रिपीटेडली झाले, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल. ठीक आहे. मग ह्याच्यावरती तुम्ही काम करणं गरजेचं असतं, म्हणजे तुम्हाला काय वाचल्यानंतर आउटपुट मिळणार आहे परीक्षेमध्ये हे तुम्हाला कळण्यास मदत होते. त्यामुळे काय करायचं, पीवायक्यू अनालिसिस व्यवस्थित कसं. जसेच्या तसे पीवायक्यू कधीच रिपीट होत नाहीत बरं का. जसेच्या तसे पीवायक्यू कधीच रिपीट होत नाही. असा एखाद दुसरा पीवायक्यू असतो जो रिपीट होतो, जसा की भुईमुग या पिकावरती होणारा रोग कोणता, तर किंवा टिक्का हा रोग कोणत्या पिकावरती पडतो, हे क्वेश्चन आहे. वाक्यरचना चेंज आहे, पण हा भरपूर वेळा विचारलेला आहे आणि सगळ्या एक्झाम मध्ये विचारलाय. सरळ सेवेला पण विचारलेला आहे, कंबाईनला पण विचारलाय, राज्यसेवेमध्ये पण विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं असे काही क्वेश्चन्स आहेत की जे म्हणजे असा एखादाच क्वेश्चन निघतो की जो रिपीटेड विचारलेला आहे, नाहीतर क्वेश्चन शक्यतो रिपीट होत नाहीत. ऍज इट इज पीवायक्यू कधीच रिपीट होत नाहीत, कधीच. फक्त वाक्याची रचना किंवा काहीतरी बदलून तुम्हाला क्वेश्चन्स क्रिएट केले जातात. ठीक आहे. हे नीट लक्षात घ्या. तुम्ही पीवायक्यू सगळे जसे तसे कधी येत नसतात. तुमचे पीवायक्यू शी रिलेटेड क्वेश्चन्स जे असतात ते जास्तीत जास्त किती असतात, 15 ते 20% फक्त. ठीक आहे. पण बाकी सगळा अभ्यास तुम्हाला स्वतः करावा लागतो. पीवायक्यू रिपीट होत नसतात. पीवायक्यूच्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला तिथं विचारलेल्या जातात 15 ते 20% आणि बाकीचा अभ्यास तुम्हाला स्वतः डेव्हलप करायचा असतो. ठीक आहे. बघा, औद्योगिक व रासायनिक प्रक्रियांमध्ये जे उत्प्रेरक वापरले जातात त्यांचे काही उपयोग बघूयात. सगळ्यात महत्वाचा, वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणे. वनस्पती तेल पासून तूप, वनस्पती तूप म्हणजे काय, डालडा. वनस्पती तूप म्हणजे काय, डालडा. डालडा तयार करण्यासाठी काय वापरलं जातं, निकेलची भुकटी, निकेल पावडर वापरली जाते, निकेलची भुकटी वापरली जाते आणि हा तुमचा पीवायक्यू आहे. ठीक आहे. निकेलची भुकटी वापरली जाते. हा, तुम्ही सायन्स मध्ये जर बघितलं, सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जर क्वेश्चन बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आयोगाने आता 2023 पासून जे खास बघितले, जेव्हापासून आयोगाने पॅटर्न बदललेला आहे एक्झामचा किंवा सिलेबसचा, तर त्यामध्ये 2023 पासून जर तुम्ही प्रश्न बघितले, 23, 24, 25 3 पेपर आहेत. तिन्ही पेपर नीट काढून बघा. ऍट अ टाइम तुम्ही ते तिन्ही, सायन्स करताय सायन्सचेच क्वेश्चन त्यातनं बघा, हिस्ट्री करताय हिस्ट्रीचेच बघा, तुम्हाला कळेल क्वेश्चन कशा पद्धतीने आयोगाने क्रिएट केला आहे.
सायन्स विचारताना आयोगाने काय केलेलं आहे, तुम्हाला कन्सेप्ट वरती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत तुमचे, कन्सेप्ट वरती तुमच्या क्वेश्चन्स आहेत विचारताना विचारलेले. त्यामुळे लक्षात ठेवा, कारण 3च क्वेश्चन विचारायचे आहेत बरोबर. फिजिक्सचे 3 विचारायचे आहेत, केमिस्ट्रीचे 3 विचारायचे आहेत, बॉटनीचे 3 विचारायचे आहेत, झुलॉजीचे 3 विचारायचे आहेत आणि तुमचं हायजीन वरती 3च विचारायचे. मग तिथं क्वेश्चन विचारण्यासाठी लिमिटेशन्स आहे, मटेरियल जास्त आहे. मग आयोग काय करतं, तुम्हाला खास करून कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन जास्त फ्रेम करायला बघत आहे. का तर तुमचं बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा पण एका लेक्चरमध्ये सांगितलं, सर्वात पहिल्या लेक्चरला सांगितलं मे बी, की मॅथ्स आणि सायन्स, मॅथ्स तुम्हाला 20 मार्काला आहे, सायन्स 15 मार्काला आहे. तुमचा 35% भाग इथं कव्हर होतो, 2च एवढ्या सब्जेक्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याला जर करंट तुम्ही जोडलं तर तुमचा 50% पेपर या 3 सब्जेक्टवर, अंकगणित बुद्धिमत्ता, विज्ञान आणि चालू घडामोडी, ह्याच्यावरती तुमचे 50 क्वेश्चन आहेत. 50% पेपर तुमच्या या 3 सब्जेक्टवरती आहे. आणि जो मुलगा कंबाईनला या 3 सब्जेक्टमध्ये व्यवस्थित कमांड घेईल तोच मुलगा प्री क्रॅक करेल की नाही हे ठरतं. का तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत जीएसचे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको, इथं ऑन अँड ऍव्हरेज सगळ्या महाराष्ट्राला मार्क पडतात, सगळ्या महाराष्ट्राला ऑन अँड ऍव्हरेज मार्क पडतात. का तर सगळ्यांना माहित असतं रट्टा मारला की मार्क मिळतो. मग या मुलांना सवय लागलेली असते की आपण पाठांतर वाढवायचं. मग मुलं पाठांतरावरती भर देऊन त्या विषयात ऑन अँड ऍव्हरेज सगळ्यांना मार्क घेतात. त्यामुळं तुमचं जे प्री क्रॅक कराल की नाही हे ठरणार आहे ते सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग वरती ठरणार आहे. म्हणून सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग तुमच्या डेली अभ्यासात 1 तास तरी असलं पाहिजे. 1 तास डेली तुमच्या अभ्यासात ते असलं पाहिजे. आणि इतर सब्जेक्ट कोणता तरी जीएसचा 1 त्याच्या पॅरलल तुम्ही ठेवला पाहिजे. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला अभ्यास सोपा वाटेल. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर अभ्यास तुम्हाला सोपा कधी वाटेल, जर तुमचं शेड्यूल तुम्ही व्यवस्थित ठेवलं असेल. कॉम्पिटिशन खूप आहे बरं का, कॉम्पिटिशन खूप आहे. खूप असं म्हणत असाल कुणी की इझी असतात एक्झाम वगैरे, तर इझी वगैरे काही नाही, मॉडरेट एक्झाम असतात. तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करावा लागतो. तुमची मेंटल हेल्थ, तुमची सायकोलॉजी, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जपून तुमचा अभ्यास ठेवावा लागतो आणि तर तुम्हाला मार्क मिळतात. त्यामुळे त्या गोष्टी काय म्हणतात त्याला, त्या गोष्टी सांभाळून अभ्यास करा. व्यवस्थित शेड्यूल होते तुमचं. शेड्यूल आज अभ्यास केलाय म्हणजे शेड्यूल बनवलंय, 4 दिवस अभ्यास केलाय, 2 दिवस सुट्ट्या मारलेत, असं करू नका. कारण 4 दिवस जो अभ्यास केलाय तो पण तुम्ही त्या 2 दिवसाच्या सुट्ट्यांमुळे घालवून टाक. त्यामुळं अभ्यासाचं शेड्यूल सगळ्यात व्यवस्थित बनवणे आणि त्या शेड्यूलला स्टिक टू द पॉइंट अभ्यास करणे, त्या शेड्यूलला चिटकूनच जे शेड्यूल आहे त्यानुसारच अभ्यास करणे, हे तुमचं यश मिळवण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. की तुमचं स्वतःचं एक डिसिप्लिन असते की मी दिवसभरात 6 तासचा अभ्यास करणार आहे, पण ते 6 तास मी प्युअर अभ्यास करणार. मी काय म्हणतोय, प्युअर अभ्यास करणार. मग त्यावेळी तुमचं मोबाईल वगैरे सगळं तुम्ही बाजूला ठेवणं गरजेचं. येतं लक्षात. ज्या गोष्टींपासून आपला वेळ जाणार आहे, आपल्याला डिस्ट्रॅक्शन होणार आहे, त्या गोष्टी दूर ठेवणे. इंस्टाग्रामवरती जास्त वेळ जात असेल तर इंस्टाग्रामला एक सेटिंग असतं की ब्लॉक सेटिंग असतं, टायमिंग सेटिंग असतात. तुम्ही दिवसभरातून किती वेळ इंस्टाग्राम बघायचं त्याचं ब्लॉकिंग सिस्टीम असते तिथे. तेवढं तुम्ही लॉक करून ठेवा. तुमचं तेवढा वेळ बघून झालं की इंस्टाग्राम लॉक होऊन जातं तुमचं. मग ह्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल, आपल्या अभ्यासावरती, आपल्या सायकोलॉजीवरती, तर तुम्हाला ते मार्क्स मिळतील. परीक्षेत मार्क्स मिळवणं, कॉम्पिटिशन खूप आहे, परीक्षेत मार्क्स मिळवणं खूप ह्याच्याने आहे. झाले, क्लिअर आहे? नाही क्लिअर आहे, चेक केलं मी. तर अभ्यास करताना तुम्हाला त्या गोष्टींवरती फोकस करावा लागेल की शेड्यूल कसं असलं पाहिजे, डिसिप्लिन किती असलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींवरती आपण फोकस केला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी पीवायक्यू वरती मॅटर करतात. पीवायक्यू जेवढं तुम्ही जास्त कमांड घ्याल तेवढं तुम्हाला अभ्यासामध्ये कमांड येते की कुठं अभ्यास करायचा आहे, कसा फोकस करायचा आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. येते का लक्षात? येस, कळते का बघा. म्हणजे माझं मत असं आहे, जेव्हा मुलं पुण्यात येतात अभ्यासाचं विचारतात तेव्हा आम्ही हेच सांगतो की मुलांना जेवढं तुम्ही शेड्यूल स्टिक ठेवा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला की 12 तास 13 तास कंपल्सरी अभ्यास करा. तुम्ही जोही अभ्यास करताय, 6 तास 7 तास 8 तास जोही काही अभ्यास करताय तो प्रामाणिक अभ्यास करा. असं नाहीये की तुम्हाला 14 तासन 15 तासन 16 तास अभ्यास केलाच पाहिजे, असं नाहीये. पण जेवढा पण अभ्यास करताय तो प्रामाणिक करा आणि
तेवढा पॉइंट, स्टिक टू दी पॉइंट करा. तुम्ही जेवढा प्रामाणिक अभ्यास कराल, अभ्यास म्हणजे प्युअर अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल, तेव्हा त्याचा आउटपुट मिळेल. नाहीतर नुसतं लायब्ररीत जाऊन बसलाय, समोर तिकडे मोबाईल चालू आहे, वायफाय लावून काहीतरी चालू आहे त्या मोबाईलमध्ये, पिक्चर चालू आहे, सिरियल चालू आहे, तर रीलच्या सिरीज चालू आहेत, काहीतरी चालू आहे, नुसतं रील स्क्रोलिंग चालू आहे, आणि इथं पान झालं, तासभर झालं, एकच पान चालू आहे समोर. तो अभ्यास तुमचा अभ्यास नाही. तुम्ही लायब्ररीत किती वेळ बसता, मी काय म्हणतो नीट ऐका, तुम्ही लायब्ररीत किती वेळ बसता तो तुमचा अभ्यास नव्हे. तुम्ही लायब्ररीत किती वेळ बसता हा तुमचा अभ्यास नव्हे. तुम्ही किती वेळ बाकी सगळ्या गोष्टी ठेवून पुस्तक, तुमच्या नोट्स याच्यामध्ये मग्न राहता, तो तुमचा अभ्यास आहे. मग लायब्ररीत तुम्ही सकाळी 6ला जाऊन संध्याकाळी 12ला जरी बाहेर निघाला, 18 तास झाले, बरोबर आहे. या 18 तासात तुम्ही प्युअर अभ्यास किती केला हे तेवढं मॅटर करतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 6 तास, 7 तास, 8 तास जरी तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्ही जर प्युअरली अभ्यास करत असाल तर तो अभ्यास सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो. तेवढ्यावर सुद्धा तुम्ही प्रिलिम काढू शकता. पण कधी जो अभ्यास तुम्ही करणार आहात तो प्युअर अभ्यासच असला पाहिजे. तुमचे अभ्यास करताना मोबाईल बंद ठेवा, काय बिघडत नाही. ज्यावेळी तुम्हाला लेक्चर बघायचं त्यावेळी ऑन करा, लेक्चर बघा, लेक्चर बघून झालं मोबाईल बंद करून ठेवा. तुम्ही पुस्तक वाचा, पुस्तकातून तुम्ही कन्सेप्ट लगेच वाचून घ्या. तो लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला लगेच अभ्यास होईल. हा फरक आहे ना अभ्यास करताना. आपण कशा पद्धतीने अभ्यास करतोय. लेक्चर चालू करायच्या आधी एकदा वाचा, लेक्चर बघा, लेक्चर झाल्यानंतर पुन्हा एकदा वाचा, उलट जास्त लगेच लक्षात येईल तुमच्या कन्सेप्ट सगळे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. ठीक आहे, बघूया. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप. वनस्पती तूप म्हणजे काय आहे? डालडा. आपण काय म्हणतो त्याला? डालडा असं म्हणतो. इथे काय वापरतात? निकेलची भुकटी वापरतात, बरोबर आहे. पिवळ्या फॉस्फरसचा तांबडा फॉस्फरस करायचा असेल, पिवळ्या फॉस्फरस पासून फॉस्फरसचं अपरूप आहे, बरोबर. फॉस्फरस पिवळा पण आहे, पांढरा पण आहे, मग तांबडा पण आहे. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करायचा असेल तर काय वापरतात? आयोडीन वापरतात. ठीक आहे. सल्फर डायऑक्साइड पासून सल्फ्युरिक आम्ल तयार करायचं असेल तर काय वापरतात? प्लॅटिनम वापरतात. काय वापरतात? सल्फर डायऑक्साइड पासून सल्फ्युरिक आम्ल तयार करायचं असेल तर प्लॅटिनम वापरतात. ठीक आहे. अमोनियापासून नायट्रिक ऍसिड, अमोनियापासून नायट्रिक ऍसिड तयार करायचं असेल तर प्लॅटिनियमची जाळी वापरतात. हा तुमचा PYQ आहे. काय वापरतात? प्लॅटिनमची जाळी वापरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हेबरच्या पद्धतीनं अमोनिया मिळवायचा असेल, अमोनिया मिळवण्यासाठी हेबरची पद्धत ही एक प्रोसेसचं नाव आहे. हेबरच्या पद्धतीनं अमोनिया मिळवायचा असेल तर तिथं काय वापरतात? लोह धातूची भुकटी, लोह धातूची भुकटी, लोखंडाची भुकटी वापरतात. स्वयंचलित वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, स्वयंचलित ऑटोमॅटिक आपली जी वाहनं आहेत त्यांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणून काय वापरतात? प्लॅटिनम वापरतात, पॅलेडियम वापरतात किंवा रोडियम वापरतात. हे 3 वापरतात. ठीक आहे. डिकॉन्स प्रक्रियेनं क्लोरीन निर्मिती, क्लोरीन निर्मिती करण्यासाठी काय वापरतात? क्युप्रिक क्लोराईड. ठीक आहे. यामध्ये आयोगाने आतापर्यंत हे 3 क्वेश्चन जे आहेत ते नीट विचारलेले आहेत किंवा सरळ सेवांमध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आहेत या 3 पॉइंटवर. ठीक आहे. मग जैविक अन्न व पचन प्रक्रिया, जैविक अन्न व पचन प्रक्रिया. आता याबद्दल जर तुम्ही बघितले तर तुम्हाला असं जाणवेल की यातले काही क्वेश्चन तुम्हाला PYQ मध्ये आहेत, बायोज मध्ये, बायोमध्ये काही क्वेश्चन PYQ मध्ये आहेत. ग्रंथी व संप्रेरके या चॅप्टर मध्ये हा तुम्हाला दिसेल किंवा प्रत्येक चॅप्टर किंवा ज्यावेळी मानवी संस्था आपण अभ्यास करतो त्या प्रत्येक संस्थेमध्ये ही विकर किंवा हे जे नावं आहेत तुम्हाला दिसतील. ठीक आहे. बघा, ब्रेड, केक, पाव निर्मिती किंवा अल्कोहोल पासून इथर निर्मिती करण्यासाठी काय वापरतात? बेकरचे किनवा वापरतात. ठीक आहे. किनू किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? ईस्ट म्हणतो. काय म्हणतो? ईस्ट. यस, त्याला आपण म्हणतो ईस्ट किंवा झायमेज विकर. ठीक आहे. प्रथिनांचं पेप्टाइड मध्ये, प्रथिनांचं पेप्टाइड मध्ये जठरामध्ये जे स्त्रवलं जातं ते काय असतं? पेप्सिन असतं. हे पण PYQ आहे, हे पण PYQ आहे. प्रथिनांचं पेप्टाइड, प्रोटीन्स पोटामध्ये जठरामध्ये आपल्या प्रथिनांपासून त्याचं रूपांतर पेप्टाइड्स मध्ये करायचं असेल तर काय वापरलं जातं? पेप्सिनचे ते काम आहे. प्रथिनांचं अमिनो आम्लात, अमायनो ऍसिड्स मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय आहे? इरिप्सिन. कुठं वाहिलं जातं? आतड्यांमध्ये इरेप्सिन वाहिलं जातं आणि ट्रिप्सिन जे आहे जे स्वादुपिंडात वाहिलं जातं. ठीक आहे.
प्रथिनांचं अमिनो आम्लात रूपांतर कुठं कुठं होतं? एक आतड्यामध्ये आणि एक स्वादुपिंडामध्ये. आतड्यामध्ये कशामुळे होतं? इरिप्सिनमुळे. स्वादुपिंडात कशामुळे होतं? ट्रिप्सिनमुळे. ठीक आहे, हे पण तुमचा PYQ आहे. आपण जे अन्न खातो ते कसं असतं? स्टार्चच्या रूपात असतं. मग त्या स्टार्चचं रूपांतर ग्लुकोज मध्ये सिंपल त्याच्या फॉर्म मध्ये करायचं, सिंपल शुगर मध्ये करायचं असेल तर ते कशामुळे होतं? लाळेमध्ये असणाऱ्या टायलिन या विकारामुळे होतं. कशामुळे? टायलिन या विकारामुळे होतं. आणि स्टार्च जर माल्टोज मध्ये रूपांतर करायचं असेल तर ते कशामुळे होतं? डायस्टेज मुळे होतं. कशामुळं? डायस्टेज. आपला टायलिन काय आहे? PYQ. दुधापासून लॅक्टिक आम्ल तयार करायचं, लॅक्टिक व्हॅसिली, लॅक्टिक आम्लात रूपांतर करायचं. दुधापासून लॅक्टिक आम्ल तयार करायचं असेल म्हणजे दह्यात रूपांतर करायचं असेल तर ते काय होतं? लॅक्टिक व्हॅसिली मुळे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऊसापासून ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज निर्मिती करायची असेल, ऊसापासून ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज निर्मिती करायची असेल तर इन्व्हर्टेज हे विकर वापरलं जातं. कुठलं? इन्व्हर्टेज. आणि युरियापासून अमिनो तयार करायचं असेल, युरियापासून अमोनिया तयार करायचं असेल तर युरिएज हे विकर वापरलं जातं. आता जिथं जिथं स्टार मार्क केलेले आहेत ते तुमचे PYQ आहे. जिथे जिथं स्टार मार्क केलेले आहेत ते PYQ आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला आधी सांगितलं की ही स्लाइड तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ही स्लाइड तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे मी का सांगितलं तर याच्यासाठी, त्याच्या लक्षात, कारण हा संदर्भ तुम्हाला बायोमध्ये पण आहे. म्हणजे तुम्ही इथं जर अभ्यास केलात, हा तुम्हाला परत अभ्यास बायोमध्ये पण आहे की ह्या विकरांचं काम काय. ठीक आहे, मग तिथं पण तुमचं रिव्हिजन होणार आहे. इथं पण आहेतच. याचं लक्षात. हे आहेत काय? आपल्या उत्प्रेरकांचे उपयोग, औद्योगिक उपयोग, आणि इकडे काय आहेत? जैविक किंवा पचन क्रियेमध्ये त्यांचे होणारे उपयोग. याचं लक्षात. ही स्लाइड नीट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर ऑक्सिडीकरण आणि क्षपण रिॲक्शन. ऑक्सिडीकरण आणि क्षपण रिॲक्शन. आता ऑक्सिडीकरण, ऑक्सिडेशन आणि क्षपण म्हणजे रिडक्शन, असे दोन रिॲक्शन आहेत. बरोबर. ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे? ऑक्सिडीकरण. ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे? ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन हा मिळवला जातो, ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन मिळवला जातो किंवा हायड्रोजन मुक्त केला जातो, हायड्रोजन मुक्त केला जातो किंवा गमावला जातो. एक काय मिळवला जातो? ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन मिळवला जातो आणि हायड्रोजन गमावला जातो, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. आणि याच्या उलट प्रोसेस जी आहे ती क्षपण आहे, रिडक्शन. त्यामध्ये काय आहे? हायड्रोजन मिळवला जातो आणि ऑक्सिजन गमावला जातो. हायड्रोजन मिळवला जातो आणि ऑक्सिजन गमावला जातो. इलेक्ट्रॉन नियम काय आहे? इलेक्ट्रॉन नियम म्हणजे काय आहे? यामध्ये अभिक्रियाकारकांमध्ये इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं त्या ह्याच्यात ऑक्सिडेशन स्थिती जी असते, इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं ऑक्सिडेशन स्थिती ही वाढली जाते. अभिक्रियाकारकांची ऑक्सिडेशन स्थिती वाढली जाते. त्याच्या उलट इथं ऑक्सिडेशन स्थिती कमी होते. ऑक्सिडेशन स्थिती कमी होते. कुठं? क्षपण रिॲक्शन. यस. मग यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, आता हे तुम्हाला विचारणार नाहीत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणते आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोणते. ठीक आहे, ही उदाहरणं आहेत त्यामुळे इथं दिलेली आहेत. आणि यात उदाहरणार्थ काय आहे? अल्युमिनियमचे ज्वलन, मॅग्नेशियम ऑक्साईडचं अपघटन. आता यात तुम्हाला विचारलेलं काय आहे आयोगाने? या दोन पॉइंट वरती प्रश्न विचारलेले आहेत, ऑक्सिडेशन आणि क्षपण मध्ये. एक त्याची व्याख्या विचारलेली आहे आणि ऑक्सिडेशन स्थिती कमी होते का जास्त होते. बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे? ऑक्सिडेशन मिळवणे किंवा हायड्रोजन गमावणे. क्षपण रिॲक्शन म्हणजे काय? ऑक्सिजन गमावणे किंवा हायड्रोजन मिळवणे. एक्झॅक्ट ऑक्सिडेशनच्या उलट रेडॉक्स रिॲक्शन आहे किंवा क्षपण रिॲक्शन आहे. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्थिती इथं वाढते का? ऑक्सिडेशन स्थिती वाढली जाते कारण इथे काय होतं? इलेक्ट्रॉन गमावला जातो. इथं ऑक्सिडेशन स्थिती कमी होते का? का तर इलेक्ट्रॉन मिळवला जातो, त्यामुळे इथं ऑक्सिडेशन स्थिती कमी होते. एवढे दोनच पॉइंट इथले नीट लक्षात ठेवायचे. यस. नेक्स्ट, रेडॉक्स अभिक्रिया आणि ऑक्सिडेशन नंबर. रेडॉक्स रिॲक्शन, रेड ऑक्स म्हणजे काय? रिडक्शन अँड ऑक्सिडेशन.
दोन प्रक्रिया एकत्र बघा, रेड ऑक्स इथं काय आहे, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. आता इथलं रेड घेतलेलं आहे आणि इथलं ऑक्स घेतलेलं आहे. रेडॉक्स रिएक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोनही प्रक्रिया जेव्हा एकाच अभिक्रियेमध्ये घडून येतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोनही प्रक्रिया जेव्हा एकाच रिएक्शन मध्ये घडून येतात, तेव्हा त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतो. दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी घडून. उदाहरण CaSO4 CaSO4 आहे आणि इथं कार्बन आहे, बरोबर आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे, ऑक्सिजन काय झालेला आहे, गमावलेला आहे. COSO4 न CaS तयार होताना काय झालेलं आहे, ऑक्सिजन गमावलेला आहे आणि कार्बननी काय झालेलं आहे, ऑक्सिजन मिळवलेला आहे. त्यामुळं कार्बनचं CO ह्याच्यात रूपांतर होताना ऑक्सिडेशन झालं, बरोबर आहे. कारण याने काय केलं, ऑक्सिजन मिळवलेला आहे आणि यानं ऑक्सिजन गमावल्यामुळे ही रिएक्शन कुठे झाली, क्षपण रिएक्शन झाली, रिडक्शन रिएक्शन झाली. या दोनही अभिक्रिया एकाच रिएक्शन मध्ये घडल्यामुळं ही रिएक्शन कोणती आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन, बरोबर आहे. आता मग काय आहे, ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, पहिल्यांदा ते समजून घ्या. ऑक्सिडेशन नंबर हा कन्सेप्ट नीट समजून घ्या बरं का. आयोगाने इथं पण अजून विचारलेलं नाही, आता विचारू शकेल. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, जेव्हा रेणू किंवा अणूतील अभिक्रियेत रेणू किंवा अणूचे ज्यावेळी इलेक्ट्रॉन जे आहेत ते पूर्णपणे विस्थापित जेव्हा होतात, इलेक्ट्रॉन जेव्हा पूर्णपणे विस्थापित होतात, तेव्हा त्यांच्या बरोबर जे काही प्रभार विस्थापित झालेले आहेत, त्यांची संख्या म्हणजे ऑक्सिडेशन नंबर होय. रिएक्शन होताना जेव्हा इलेक्ट्रॉन विस्थापित होतात, तेव्हा त्यांच्यासोबत विस्थापित झालेल्या प्रभाराची संख्या म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर होय. येते का लक्षात? त्यालाच काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन नंबर, बरोबर. यस. मग आता महत्वाचे, आयोगाने इथं पण विचारलेलं नाहीये. जर आयोगाला विचारायचं असेल तर कदाचित इथं जोड्या लावायला क्वेश्चन विचारू शकेल. ऑक्सिडेशन नंबर आणि त्याचं घटक, पहिल्यांदा घटक विचारेल, त्याचा ऑक्सिडेशन नंबर विचारेल. ऑक्सिडेशन नंबर काय आहे, अल्कली धातू जे आहेत, अल्कली धातू म्हणजे काय आहेत, पहिला गण, बरोबर आहे. पहिला गण S ब्लॉक, बरोबर आहेत का. S ब्लॉक मधील पहिला गण म्हणजेच आवर्त सारणीमध्ये सगळ्यात डावीकडं पहिला जो गण आहे, त्या गणातील सर्व मूलद्रव्य जे आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1. त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1. का तर ते एक इलेक्ट्रॉन देतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर मृदा अल्कली धातू, अल्कलाइन अर्थ मेटल्स कुठं आहेत, दुसऱ्या गणात आहेत. S ब्लॉक एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे का. S ब्लॉक एलिमेंट डायग्राम तुम्हाला मी दाखवली होती. दुसरा कॉलम जो होता तो जो आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहे, अल्कली मृदा धातू. त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2 आहे. त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2. 13व्या गणातील धातू त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3 आहे, +3. हॅलोजन समूहात नेहमी काय होतं, मूलद्रव्यांच्या संयोगात नेहमी काय असतो, -1. म्हणजेच हॅलोजन समूहातील जी काही मूलद्रव्य आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हे जे आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल, -1. हॅलोजन समूह कुठं आहे, 17वा गण, बरोबर आहे. हॅलोजन समूह, निष्क्रिय वायू जे आहेत त्यांच्या अलीकडचा गण तो आहे हॅलोजन समूह. हॅलोजन समूहांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, -1. हायड्रोजनचा नेहमी किती आहे, +1 आहे. हायड्रोजनचा किती आहे, +1. पण जेव्हा हायड्राइड असेल, त्या हायड्राइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, -1. हा अपवाद नीट लक्षात ठेवायचा, ठीक आहे.
हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +1, का तर तो एक इलेक्ट्रॉन स्वतःचा शेअर करतो, बरोबर आहे, त्यामुळे त्याचा +1 ऑक्सिडेशन नंबर आहे. पण जर हायड्राइड मध्ये रिएक्शन होत असेल आणि हायड्राइडचा त्यामुळे ऑक्सिडेशन नंबर किती आहे -1, हे नीट लक्षात ठेवायचं अपवाद. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा किती आहे ऑक्सिडेशन नंबर -2. पण परऑक्साइड जो आहे, परऑक्साइड मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती आहे त्याचा -1, अपवाद आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपण पाठ करताना केलेलं असतं. आपण बघा, तुम्ही, मी अजून पण सांगतो, तुम्ही अभ्यास करताना तुमची स्ट्रॅटेजी बघा. तुम्ही पाठ करताना वाक्य पाठ करतात, जर कंसात काही दिलं असेल तर ते आपण कधीच वाचायला जात, बरोबर आहे. आता अपवाद जर दिला असेल तर हुशार पेपर सेटर जो असेल तो काय करेल, त्याला माहित असतं या गोष्टी, पोरं वाचताना काय वाचतात, मग तो काय करेल, बरोबर अपवादावरती एखादा क्वेश्चन फ्रेम करेल. म्हणजे तुम्हाला मेरिट मधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही वाचलेलंच असतं, फक्त वाचताना कंसात जे दिलेलं आहे त्याच्याकडे कानाडोळा केला असतो आणि क्वेश्चन आयोग फ्रेम करताना बरोबर कुठं करतं, मग नंतर तिथंच करतं. मग आपण म्हणतो की हे तर मी वाचलंच नाही, वाचलेलं असतं पण वाचताना भाई तू कानाडोळा केलेला आहे, का तर ते कंसात दिलेलं होतं. इथं लक्षात. त्यामुळं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -2, पण परऑक्साइड मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती आहे -1. यस. बघा आता महत्वाचा नियम काय लक्षात ठेवायचा आहे, मूलद्रव्यांच्या संयुग जेव्हा तयार होतात, संयुग ही जी संयुग तयार होतात तेव्हा ऑक्सिडेशन नंबरची, मूलद्रव्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज नेहमी 0 असते. का तर जेवढे प्रभार असतील, जेवढे ऑक्सिडेशन नंबर असतील त्यांच्यातच बेरीज आणि वजाबाकी होते, त्यांच्यातच रिएक्शन होऊन फॉर्म तयार झालेला असतो, बरोबर आहे का. त्यांच्यातच ऑक्सिडेशन नंबर तयार झालेला असतो. त्यामुळं लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन नंबरची बेरीज कशी असते, नेहमी 0 असते. काय असते, 0 असते. संयुगातील सर्व मूलद्रव्यांच्या, कोणत्याही संयुगातील सर्व मूलद्रव्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही नेहमी करिता 0 असते. हा नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. यस. हे झाले आपले ऑक्सिडेशन नंबर्स. त्याच्यानंतर काय आहेत, अभिक्रियाकारकांचे प्रकार, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. आता हे काय आहेत, अभिक्रियाकारकांचे प्रकार आहेत. यस. इलेक्ट्रोफिलिक, इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे काय आहेत, ते काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. कशा आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉन अपूर्ण आहेत. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता असणारे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, ते धनप्रभारित किंवा अपूर्ण अष्टक असलेल्या मूलद्रव्यांचा भाग असतात, त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. त्यांच्यावरती चार्ज कोणता असतो, धनप्रभारित चार्ज असतो. कोणता चार्ज असतो, इलेक्ट्रोफाइल्स आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज्ड. हे लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोफाइल्स वरती धनप्रभार असतो. यस. ते भूमिका काय निभावतात केमिकल रिएक्शन मध्ये, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, इलेक्ट्रॉनची जोडी प्राप्त करतात, म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणतात. तसेच त्यांना काय म्हटलं जातं, म्हणून इलेक्ट्रॉन लव्हिंग रिएजंट्स. इलेक्ट्रॉन लव्हिंग रिएजंट्स का तर ते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात स्वतःकडे किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन लव्हिंग रिएजंट्स म्हटलेलं आहे. सर्व इलेक्ट्रोफिल, हा आयोगाचा PYQ आहे. हे 2 वाक्य, सत्य विधान, योग्य विधान, विधाने ओळखामध्ये टाकलं, अ आणि ब असं टाकलेलं आहे. ठीक आहे. काय टाकलेलं आहे, सर्व इलेक्ट्रोफाइल, सर्व इलेक्ट्रोफाइल हे लुईस आम्ल असतात. हे सर्व कसे आहेत, लुईस आम्ल. आता लुईस आम्ल काय आहेत, आम्लारी काय आहेत, हे आपण कुठे बघायचंय, ऍसिड, बेस अँड साल्ट. हा चॅप्टर झाला की जो चॅप्टर असेल त्यामध्ये आपण लुईस आम्ल, आम्लारी काय आहे ते आपण तिथं बघणार आहोत. लुईस आम्ल म्हणजे काय आहेत, इलेक्ट्रोफिल्स आहेत. सर्व इलेक्ट्रोफिल्स हे काय आहेत, लुईस आम्ल आहेत. मग उदाहरण काय आहेत याची, H+, NO2+, BF3, AlCl. हे काय आहेत, इलेक्ट्रोफाइल्सची उदाहरणं आहेत.
न्यूक्लिओफाइल्स मध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन रिच जे मूलद्रव्य आहेत त्यांचा समूह किंवा जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण म्हणतो न्यूक्लिओफिल्स म्हणतो. न्यूक्लिओफिल्स ते कसे आहेत, इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉननी समृद्ध आहेत, इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात त्यांच्याकडे आहेत, अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे. मग ते ऋणप्रभारित असतात. कसे असतात, ऋणप्रभारित. न्यूक्लिओफाइल्स आर निगेटिव्हली चार्ज, इलेक्ट्रोफाइल्स आर पॉझिटिव्हली चार्ज. लक्षात ठेवताना काय ठेवायचं, हे दोन्ही एन लक्षात ठेवायचं. न्यूक्लिओफाइल्स निगेटिव्ह म्हणजे इथं कन्फ्युजन होत नाही, इलेक्ट्रोफाइल्स पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत. न्यूक्लिओफाइल्स निगेटिव्ह हे जर तुम्हाला लक्षात राहिलं, ऑटोमॅटिक इलेक्ट्रोफाइल्स पॉझिटिव्ह चार्ज असतात किंवा धनप्रभारित असतात हे लक्षात येईल. मग यांना काय म्हणलं जातं, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. का तर इलेक्ट्रॉनची जोडी हे गमावतात म्हणून त्यांना काय म्हणतात, न्यूक्लियस लव्हिंग रिएजंट्स. न्यूक्लियस लव्हिंग रिएजंट्स म्हणजे न्यूक्लियस कडे झुकतात. का तर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. बरोबर आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. मग सर्व न्यूक्लिओफाइल हे लुईस आमलारी आहेत. सर्व न्यूक्लिओफाइल्स हे काय आहेत, लुईस आमलारी आहेत. मग उदाहरणार्थ जेवढे पण निगेटिव्ह आयन तुमचे आहेत, OH मायनस, Cl मायनस, Br मायनस, Cn मायनस किंवा NH3 मायनस, हे जे आहेत हे काय आहेत, सर्व न्यूक्लिओफाइल्स आहेत. कळलं, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे, हे सर्व कसे असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात. न्यूक्लिओफाइल्स हे निगेटिव्ह चार्ज असतात किंवा ऋणप्रभारित असतात. सर्व इलेक्ट्रोफाइल हे लुईस आम्ल असतात आणि सर्व न्यूक्लिओफाइल हे लुईस आम्लारी असतात. एवढं लक्षात ठेवायचं व्यवस्थित. येतं लक्षात? यस. त्याच्यानंतर कार्बनी संयुगांच्या प्रमुख अभिक्रिया. ठीक आहे, कार्बनी संयुगांच्या प्रमुख अभिक्रिया. आता अभिक्रिया आपण बघितलेल्या आहेत, अजून परत बघूयात व्यवस्थित यात काय आहे. ठीक आहे, ऍडिशन अभिक्रिया आहे, सबस्टिट्यूशन अभिक्रिया आहे आणि इलिमिनेशन अभिक्रिया आहे. बरोबर आहे, इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि ऍडिशन. ऍडिशन अभिक्रियामध्ये काय आहे, असंतृप्त हायड्रोकार्बन्स जे आहेत, हायड्रोकार्बन्स जे पण असंतृप्त आहेत त्यांमध्ये हायड्रोजन मिसळून, त्यांमध्ये काय केलं जातं, हायड्रोजन मिसळून हायड्रोकार्बन संतृप्त करणे म्हणजे सॅच्युरेट करणे. ऍडिशन अभिक्रिया काय होते, हायड्रोजन मिसळला जातो, हायड्रोजन मिसळला जातो, त्यामुळे त्याला काय केलं जातं, संतृप्त केलं जातं हायड्रोजन. बरोबर आहे. मग वनस्पती तेलाचं हायड्रोजनेशन करण्यासाठी उत्प्रेरक कुठला वापरतो आपण, हायड्रोजनेशन. वनस्पती तेलाचं वनस्पती तूप करणे, ती प्रोसेस कोणती आहे, हायड्रोजनेशन प्रोसेस आहे. त्यामध्ये आपण काय वापरतो, निकेलची भुकटी उत्प्रेरक म्हणून वापरतो. मग अशा आपण बघितलं पहिलाच पॉइंट उत्प्रेरकांचे उपयोग मध्ये. बरोबर आहे, त्यामध्ये आपण काय वापरतो, हायड्रोजनेशन करण्यासाठी निकेलची भुकटी वापरतो. बरोबर आहे. आणि त्यामध्ये ते डालडा तयार करताना वनस्पती तेल आणि प्राण्यांची चरबी जी आहे त्यांमध्ये असंतृप्तता मोजण्यासाठी, त्यांच्यामध्ये असणारी असंतृप्तता मोजण्यासाठी आयोडीन मूल्य हा कन्सेप्ट वापरला जातो. काय वापरला जातो, आयोडीन मूल्य हा कन्सेप्ट वापरला जातो. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, सबस्टिट्यूट. आपण IPL बघता आता सध्या. बरोबर, सबस्टिट्यूट म्हणजे काय, एक प्लेयर जातो आणि दुसरा त्याच्या जागी येतो, म्हणजेच एकाला दुसऱ्याने रिप्लेस करणे. एक अणू दुसऱ्या अणूची जागा घेत असेल तर त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता इथं बघा, मिथेन मध्ये क्लोरीन मिसळतोय आपण. मिथेन मध्ये काय करतोय, क्लोरीन मिसळतोय. मग मिथेल क्लोराईड झालं, इथं CH3Cl झालं. आता इथं रिएक्शन होताना कशी झाली आहे, CH3 म्हणजे इथला एक हायड्रोजन आणि इथला एक क्लोरीन हा वेगळा निघाला बाहेर आणि इथं काय झालं आहे, HCl झालेला आहे. काय झालं, यातल्या एका अणूनं बाहेर निघून दुसऱ्या अणूच्या जागेवरती शिफ्ट झालेला आहे. इथल्या एका क्लोरीन वरती इथला एक हायड्रोजन आला आणि इथला एक क्लोरीन इथल्या हायड्रोजन वरती आला, म्हणजेच एका अणूनं दुसऱ्या अणूची जागा घेतलेली आहे. तिथं काय झालं आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे, इलिमिनेशन रिएक्शन, काढून टाकणे. इलिमिनेशन म्हणजे काय, काढून टाकले, इलिमिनेट करणे. IPL मधून इलिमिनेट झाली म्हणजे काय, बाहेर पडली. इलिमिनेट रिएक्शन म्हणजे काय आहे, जेव्हा संतृप्त संयुगाचं रूपांतर असंतृप्त संयुगामध्ये होतं
का होतं? आता इथं काय झालंय, हायड्रोजन मिसळून काय करायचं होतं, बॅलन्स करून संतृप्त करायचं होतं. मग एखादा पदार्थ बाहेर काढला, संतृप्त केल्यानंतर असंतृप्त कधी होईल, ज्यावेळी एखाद्या त्याच्यातून आपण एखादा पदार्थ बाहेर काढू किंवा एखादा अणू बाहेर काढू तेव्हा ते काय होईल, असंतृप्त होईल. म्हणजे संतृप्त संयुगाचं रूपांतर एखादा पदार्थ किंवा एखादा अणू बाहेर काढल्यामुळे जर असंतृप्त होत असेल तर त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन रिॲक्शन. त्याला काय म्हणतो आपण, इलिमिनेशन रिॲक्शन. यस. त्याच्यानंतर आता हे दैनंदिन जीवनातले काय आहेत, क्षरण आहेत. दैनंदिन जीवनातलं क्षरण आहे. ठीक आहे. क्षरण, करोजन, करोजन आहे आणि खवटपणा. करोजन आणि खवटपणा या दोन प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये आपण बघूयात. बघा, क्षरण म्हणजे काय, करोजन म्हणजे गंजणे. गंजतं कधी, हवेच्या आर्द्रतेच्या सान्निध्यात राहिला, मॉइश्चरच्या सान्निध्यात राहिला एखादा लोखंडाचा पदार्थ तर त्याच्यावरती गंज चढायला चालू होतो. तो गंज चढतो म्हणजे काय होतं, त्या लोखंडाचं क्षरण व्हायला चालू होतं. मग हवेच्या आर्द्रतेच्या किंवा पाण्याच्या सान्निध्यामुळे धातूंचं जे काही परिणाम चालू होतात त्याला आपण काय म्हणतो, क्षरण असं म्हणतो, करोजन असं म्हणतो. कशामुळं, हवा, आर्द्रता किंवा आम्ल यांमुळे काय होतं, धातूंची झीज होते. धातूंची झीज होते. आता आपल्या दैनंदिन जीवनातली ही उदाहरणं आहेत आणि ही आयोगाने PYQ विचारलेली आहेत. लोखंड गंजल्यानंतर त्यावेळी काय होतं, तांबूस तपकिरी थर तयार होतो. आयोगाने तुम्हाला गंजाचं फॉर्म्युला काय हे पण विचारलेलं बरं का. गंजाचा फॉर्म्युला काय, गंजाचं रेणुसूत्र काय आहे हा पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला. त्यामुळे लक्षात ठेवा, Fe2O3 हे गंज जे आहे, रस्टिंग जे होतं त्याचं फॉर्म्युला आहे Fe2O3. तांब जर आपलं त्याच्यावरती क्षरण झालं, त्याचं कोरोजन झालं तर त्याच्यावरती काय होतं, आम्लामुळे काय होतं, काळसर किंवा प्रकाशामुळे काय होतं, काळसर रंग होतो आणि आम्लामुळे तांब्याला हिरवा रंग येतो. याच्या लक्षात. चांदी, चांदीवरती रिॲक्शन होऊन काय होतं, चांदी हळूहळू काळी पडायला चालू होतं. ॲल्युमिनियम कसं होतं, काळसर पडायला चालू होतं. यस. मग याचा उपाय म्हणून आपण काय करतो, याचा उपाय म्हणून लोखंड गंजू नये म्हणून आपण काय करतो, लोखंडाला रंग देतो, लोखंडावरती ऑइल पेंट मारतो. बरोबर आहे. ते ऑइल पेंट का मारलेला असतो लोखंडावरती, तर त्याचं कारण हे आहे की हवेच्या आर्द्रतेमुळे किंवा आम्लामुळे त्या लोखंडाचं रस्टिंग होऊ नये, गंजू नये लोखंड, म्हणून त्याच्यावरती ऑइल पेंट मारलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लोखंडावरती रिॲक्शन होणे म्हणून काय करतो, जस्ताचा थर देतो. लोखंडावरती जस्ताचा थर देतो, त्याला आपण काय म्हणतो, गॅल्वनायझिंग असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, गॅल्वनायझिंग मध्ये लोखंडावरती जस्ताचा थर दिला जातो. आणि कलई जी आहे, तांब्यावरती पितळेचा थर, आपण तांब्याला काय करतो, पितळेचा वगैरे थर देतो. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, टायनिंग म्हणतो. काय म्हणतो आपण, टायनिंग असं म्हणतो. कथिलाचा थर दिला जातो, कथिलाचा थर दिला जातो, त्याला आपण टायनिंग म्हणतो. बरोबर आहे. येस. त्याच्यानंतर खवटपणा म्हणजे काय, एखादं तेलाचं पाकिट किंवा एखादा खाद्यपदार्थ असेल, समजा तुम्ही चिप्स वगैरे आणलेत, ठीक आहे, चिप्स असतील, तुम्ही चिप्स आणलेले आहेत, पॅकेट फोडलेलं आहे आणि ते बंद न करता पॅकेट तसंच तुम्ही खूप दिवस ठेवलेलं आहे आणि काही काळानंतर जेव्हा तुम्ही ते चेक करता त्यावेळी ते चिप्स तुम्हाला कसे लागतात, खवट लागतात. म्हणजेच त्या तेलाचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन प्रोसेस होऊन काय झालेलं आहे, तो कडवट झालेला आहे पदार्थ, खवट लागायला चालू झालेला आहे. त्याला म्हणतो आपण खवटपणा किंवा रॅन्सिडिटी. मग ते पदार्थ आपण कसे ठेवतो, एकतर हवाबंद डब्यात ठेवतो किंवा चिप्सची पॅकेट वगैरे फुगलेले दिसतात. बरोबर आहे. ते ऍक्च्युअल फुगलेले असतात का, नाही, ते फुगलेले असतात आणि त्यांच्यामध्ये पदार्थ जे आहेत ते खूप थोडे कमी भरलेले असतात, जागा असते त्यामध्ये. का तर त्या पदार्थांमध्ये ते फुगलेले का असतात, तर त्या पदार्थांचं आतले जे खाद्य पदार्थ आहेत त्यांचं ऑक्सिडायझिंग होऊ नये म्हणून, त्यांचं ऑक्सिडेशन होऊन ते पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून त्यामध्ये कोणता वायू भरलेला असतो, नायट्रोजन. हा तुमचा PYQ. त्यामध्ये कोणता वायू भरलेला असतो, नायट्रोजन हा वायू त्यामध्ये भरलेला असतो. बरोबर. आता नैसर्गिक जे अँटीऑक्सिडंट आहेत ते कोणते आहेत, बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन कशात असतं, गाजरामध्ये, आणि लायकोपिन कशात असतं, सफरचंदामध्ये वगैरे लायकोपिन असतं. हे काय करतात,
नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट म्हणून ते काम करतात. यस. मग काही कृत्रिम रसायने आहेत, त्यातले काही काय आहेत? BHA ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ॲनिसोल एक आहे आणि BHT ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्यून एक आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला विचारले तर कुठे विचारतील? इथं विचारतील अँटीऑक्सिडंट म्हणून कोणते आहेत आणि नायट्रोजन कुठला आहे. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत ऑक्सिडीकरण आणि क्षपण मध्ये. त्याच्यानंतर काय आहे? दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र. आता आपण या ज्या रिॲक्शन बघितल्या आहेत त्या कुठं वापरतो याची उदाहरणं आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये यातलं काही गोष्टी न्यूट्रलायझेशनच्या ज्या वापरतो, म्हणजेच मी तुम्हाला जे म्हणलं आम्ल आम्लारीची रिॲक्शन काय होतं? क्षार आणि पाणी. ही रिॲक्शन कोणती आहे? उदासीनीकरण रिॲक्शन आहे. उदासीनीकरण. उदासीनीकरण म्हणजे काय? न्यूट्रलायझेशन प्रोसेस. न्यूट्रलाइज करणे म्हणजे उदासीन राहणे. न्यूट्रॉन कसा न्यूट्रलाइज आहे? उदासीन आहे. बरोबर. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय आहे? आम्ल आणि आम्लारी यांची रिॲक्शन होऊन क्षार व पाणी तयार होणे याला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, उदासीनीकरण अभिक्रिया. मग सगळ्यात पहिल्यांदा कपड्यांवरील डाग. हा दैनंदिन जीवनात आपण कपडे धुतो, बरोबर आहे? कपडे धुतो. आपल्या कपड्यांवरती समजा जेवताना वगैरे काही तेलाचे डाग पडले, बरोबर? तेलाचे डाग आपले पडतात हळदीचे वगैरे, तर त्याला आपण साबण जेव्हा लावतो त्यावेळी साबण लावल्यानंतर जिथं जिथं हळद लागलेली असते तिथं तिथं तो भाग लाल दिसायला चालू होतो, बरोबर आहे? तो कसा दिसतो? लाल दिसायला चालू होतो. का तर त्या तेलाचं जे ऍसिडिक भाग आहे, जेवतानाचा ऍसिडिक भाग जो आहे त्या खाद्यपदार्थाचा साबणामुळे कसा झालेला आहे? ते आम्लारी आहे. मग आम्ल आणि आम्लारी एकत्र आल्यामुळे काय झालं? न्यूट्रलायझेशन प्रोसेस तयार झालेली आहे. आणि ती न्यूट्रलायझेशन प्रोसेस होऊन आपल्याला ते खाद्यपदार्थ कसे दिसतात? म्हणजे तो तेलाचा डाग लालसर दिसायला चालू होते. येते लक्षात? त्याला आपण म्हणतो उदासीनीकरण, कपड्यांवरील डाग. दुसरं औद्योगिक कचरा. यस. आता कारखान्यातून जे विषारी पदार्थ बाहेर सोडले जातात किंवा ऍसिडिक पदार्थ जे आहेत, ऍसिडिक सांडपाणी वगैरे जे आहे, त्याचं उदासीनीकरण करण्यासाठी त्यामध्ये काय टाकलं जातं? चुनखडी किंवा बेकिंग सोडा टाकला जातो. काय टाकला जातो? बेकिंग सोडा किंवा चुनखडी टाकली जाते, बरोबर आहे? जर तुम्ही माळरान रान असेल, शेतातलं माळरान रान वगैरे असेल, जिथं मुरमाचं प्रमाण जास्त आहे, मुरुम म्हणा किंवा चुनखडीचं प्रमाण थोडंफार जास्त जाणवत असेल, तिथं आपण शेतात त्या चुनखडीचं जी इफेक्ट आहे तो कमी करण्यासाठी आपण काय करतो? शेतामध्ये मळी नेऊन टाकतो, उसाची मळी नेऊन टाकतात, बरोबर आहे? का तर तिथं शेतातलं जे काय म्हणतात, क्षारपड जमीन जी आहे त्याला पुन्हा पीक आणण्यासाठी, त्या जमिनीत पोत सुधारवण्यासाठी म्हणून आपण काय करतो? त्या मुरमाच्या जागेवरती किंवा त्या चुनखडीच्या जागेवरती आपण काय करतो? मळी आणून टाकतो. त्यामध्ये काय होतं? जमिनीचा पोत सुधारतो आणि पीक घेण्यास ती जमीन उपयुक्त होते. येतं लक्षात? त्याचा उपयोग कुठं आहे? औद्योगिक कचरा. मळी काय औद्योगिक कचराच आहे ना, ते आम्लयुक्त आहे, ऍसिडिक आहे आणि आणून कुठं टाकले आपण? क्षारपड जमिनीत, साल्टेड जिथं सॉल्ट आहे, आम्लारी पदार्थ जास्त आहेत तिथं आणून आपण टाकलेले आहे. त्याचं उदासीनीकरण आपण केलेलं आहे, बरोबर? पोटातील ऍसिडिटी. पोटात ऍसिडिटी झाल्यावर आपण काय करतो? जेलुसिल पितो, इनो पितो, बरोबर आहे? ते इनो जेलुसिल जे आहेत ते काय करतात? बेस आहेत. पोटात असणारं ऍसिडिटीचं प्रमाण ऍसिडिक जे झालेलं आहे ते बेसिक स्वरूपात करण्यासाठी म्हणून आपण काय करतो? इनो पितो, जेलुसिल पितो. कधी? त्यावेळी पोटात आपल्याला ऍसिडिटी होते, म्हणून तर म्हणतात ते इनो ऑन ऍसिडिटी गॉन. का तर इनो हा काय आहे? बेस आहे आणि पोटात झालेली ऍसिडिटी आहे. जेव्हा इनो आपण पितो त्यावेळी ऍसिडचं प्रमाण कमी होऊन त्याचं रूपांतर क्षार आणि पाण्यात होतं, बरोबर आहे? म्हणून ते आपण वापरतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतो. मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतो. हे आता तुम्हाला शेतीमधलं मी सांगितलं ते उदाहरण आहे. हे दोन्ही एकत्र करून मी तुम्हाला सांगितलं आहे. शेतीमध्ये काय आहे हे उदाहरण आहे. जेव्हा शेतीमध्ये तुमच्या जास्त आम्ल, तुम्ही खतांचा वगैरे जास्त वापर केला तर तिथं आपण काय करतो? चुनखडीचा वापर थोडासा वापरतो. का तर केमिकल जास्त झालेले आहेत तुमच्या शेतामध्ये. खतं टाकल्यामुळं, केमिकल जास्त झाल्यामुळं जमीन कशी झालेली असते? आम्लयुक्त झालेली असते आणि तिला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण चुन्याची निवळी किंवा चुना त्यात मिसळतो आणि जमिनीचा पोत पुन्हा सुधारवला जातो. हे आहे आपलं केमिकल रिॲक्शन्स. एवढं सगळं केमिकल रिॲक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे. उद्या आपल्याला काय बघायचं आहे?
ऍसिड बेस साल्ट्स, आम्ल आम्लारी क्षार, हे बघायचं आहे, परीक्षा दृष्टीने महत्वाचं आहे. यस, भेटूयात उद्या पुन्हा सेम टायमिंगला, याच वेळी.